आधुनिक महाराष्ट्राची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सामाजिक प्रेम या ठिकाणी देऊन राजू यादव यांचा या ठिकाणी कराडकर नागरिकांच्या वतीनं सत्कार होतोय. त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र बनायला कराडच्या पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मार्ट सिटीचा फेज 2 या संकल्पनेची सुरुवात कराड शहरामध्ये झालेली आहे आणि त्यानिमित्ताने ही सुरुवात करणारे आपल्या सर्वांचे लाडके सत्कार मूर्ती माननीय राजेंद्रसिंह यादव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यासाठी उपस्थित असलेले आवर्जून आपल्या सर्वांचे लाडके अर्बन कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष अर्बन कुटुंब माननीय एरम साहेब, कार्यकारी अभियंता माननीय दिलीपराव गुरव साहेब, राजेंद्र माने, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले माझे बंधू भगिनींनो, खरं बघायला गेलं तर हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आजपर्यंत आपण बरेच राजकीय कार्यक्रम बघत असतो, सामाजिक कार्यक्रम बघत असतो, पण गावाबरोबर नाळ असलेला जो नेता असावा, कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत ज्यांची वाटचाल आहे, असे आपले माननीय श्री राजेंद्रसिंह यादव गेल्या 25 वर्षामध्ये राजकारणामध्ये कार्यरत आहेतच, पण कराड शहरासाठी नेहमीच काहीतरी वेगळं करायचं आहे. ज्या आपल्या रुटीन मध्ये असणाऱ्या विकास कामं आहेत, रस्ता, लाईट, पाणी, गटर, ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतात. या संकल्पना सगळ्यांच्याच डोळ्यासमोर असतात, पण याच्या पलीकडे सुद्धा गावाला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे आणि याची गावाला गरज आहे हे जाणीव असणारा नेता म्हणजे माननीय राजेंद्रसिंह यादव. खरं बघायला गेलं तर मला सांगायला आश्चर्य पण वाटेल आणि थोडासा अभिमान पण वाटेल की गेल्या 25 नोव्हेंबर 2023 रोजी यशवंत विकास आघाडीचे नेते आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नेते माननीय राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी एक आगळा वेगळा निर्णय घेतला आणि कराड शहरामध्ये त्याची सगळीकडे जोरात चर्चा सुरू झाली की मेहरबानी असा निर्णय घेतला आणि काहीतरी ह्याच्यामध्ये चालू आहे, त्यांच्या मनामध्ये खलबत चालू आहेत. आम्हाला बरेच जण विचारायला लागले की नक्की काय तुमचं काय चाललंय काय नाही. आम्ही एकच सांगितलं, आम्ही सर्व नगरसेवक हे नेहमी त्यांच्या बरोबर असतो आणि ते जे निर्णय घेतात ते खूप विचार करून निर्णय घेतात आणि त्याच्यामागे काहीतरी उद्देश नक्कीच असणार आहे. त्यांच्या मनामध्ये काय होतं हे आम्हाला माहिती नव्हतं की कशासाठी हा निर्णय घेणार आहेत. एक दिवस आले, सर्वांची मीटिंग घेतली आणि आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल, तर तुमच्या सर्वांचं मत काय सांगायला मला अभिमान वाटेल. कधीही त्यांनी कुठलाही निर्णय आमच्या नगरसेवकांच्या वरती लादलेला नाही. कुठलाही निर्णय घेताना सर्वांना बरोबर घ्यायचं आणि मग तो निर्णय घ्यायचा, हा जो त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच त्यांच्या बरोबर असतो. आणि 25 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे कराड शहरामध्ये आले होते आणि त्यावेळेला दत्त चौक मध्ये एक मोठा मेळावा घेण्यात आला आणि त्या मेळाव्यामध्ये स्टेजवरती असणारे माननीय राजेंद्रसिंह यादव हे आकर्षण ठरलं गेलं होतं. कराड शहरामध्ये सगळ्यांना यादव मेहरबान त्या स्टेजवरती कसं काय हा मोठा प्रश्न पडला आणि त्याचं उत्तर त्यांनी लगेचच दिलं. ज्या वेळेला आम्ही शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पाठिंबा द्यायचं जाहीर केलं आणि त्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला, तेव्हा सगळ्यांना वाटलं की का प्रवेश केला, काय नक्की कारण होती. तर त्याचबरोबर ज्या वेळेला त्यांनी भाषण केलं एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी, तेव्हा एक मोठाच्या मोठा आराखडाने आलेख मेहरबानी त्यांच्या हातामध्ये फाईल दिली होती. त्याच्यामध्ये मला आठवतंय की 100 ते 150 कोटीची मागणी ही आमच्याकडून होती आणि मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस म्हटले की राजू बाबा तुम्ही आमच्या बरोबर आहात, तुम्ही आम्हाला एवढी ताकद देताय आणि गावाचा विचार तुम्ही करून आमच्या बरोबर येताय, तर तुम्हाला 100-150 कोटीच काय 200हून अधिक कोटी मी तुम्हाला देईन. आणि त्याची घोषणा त्यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी केली आणि त्याची
तो जो शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला आणि मला वाटतं की गेल्या 10 दिवसापूर्वी GR मेहरबानच्या हातामध्ये आला. टोटल 160 कोटी रुपये पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना याच्यासाठी आणि बाकी विकास कामांच्या करिता 49 कोटी असे टोटल 209 कोटी रुपये आपण आज आणलेले आहेत. एवढ्यावरतीच मेहरबान न थांबता मला असं जाणवलं की माणसानी थांबायला पाहिजे या विचाराबरोबर ते नाहीयेत. तर 209 कोटी आणून ते समाधानी झाले नाहीत, तर गेल्या 2 दिवसापूर्वी परत मुंबईमध्ये तळ ठोकून विविध कामं म्हणजे आंबेडकर पुतळा असू दे, शिवाजी महाराज पुतळा असू दे, विविध विकास कामं असू दे, त्याचबरोबर आंबेडकर भवन आहे, संविधान भवन आहे, याच्यासाठी मला वाटते परत त्यांनी 18 कोटी या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत. म्हणजे असा आलेख हा त्यांचा वाढता आहे. शहरामध्ये ज्या वेळेला पाण्याचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेला दिवस रात्र पावसामध्ये उभा राहून काम करणारा हा कार्यकर्ता म्हणजेच आपल्या कराड शहराचा नेता आहे. खरं बघायला गेलं तर हे जे 209 कोटी रुपये आले त्यातले 160 कोटी रुपये हे पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना आहे. ती भुयारी गटारी योजना कुठे होणार आहे, कशी होणार आहे, याची संकल्पना काय आणि ही कशी डोक्यामध्ये संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली याचं विस्तृतपणे ते प्रेझेंटेशन या ठिकाणी राजेंद्र यादव देतीलच. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना सुद्धा वाढीव भाग आणि कराड शहर याच्यामध्ये आपण कुठे कमी पडलो आणि अजून त्याची गरज कशी आहे या सर्व गोष्टींचा एक संवाद मिळावा आणि नागरिकांच्या मध्ये असलेली हलचल की बाबा नक्की हे आले बरोबर आहे 209 कोटी पण हे वापरणारे कशासाठी आणि आपण काय करणार आहोत याच्यासाठीच आज या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला आणि सर्व नागरिकांना असं वाटलं की बाबा फेज 2 म्हणजे काय आहे की 40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी जे शहरामध्ये गोष्टी घडल्या होत्या त्याच्यानंतर शहरासाठी एक वेगळं उद्देश आणि दिशा घेऊन येणारा नेता एक नगरसेवक असून एवढे 209 कोटी रुपये हे शहरासाठी आणू शकतात हे खरंच शहराला एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी सर्व तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन पण करते की तुम्ही सर्वांनी जो आम्हाला साथ समर्थ दिलेली आहे मेहरबानांच्या बरोबर असंच तुमचं प्रेम आणि साथ समर्थी नेहमी त्यांच्या बरोबर राहो अशी मी सदिच्छा करते. आणि मेहरबान माझी दुसरी एक अशी अपेक्षा आहे की तुमचा हा आलेख जो आहे किंवा तुमच्या डोक्यातल्या संकल्पना अशाच वारंवार वाढत जावो आणि शहराचा स्मार्ट टू सिटी व्हायला काही खूप वेळ लागणार नाही एवढंच मी माझ्या प्रस्तावनेमध्ये बोलते आणि या ठिकाणी थांबते. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद मानते आणि सुभाष भाऊंचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. जाणून घेतला खरोखरच मॅडम आपल्या प्रास्ताविकेतून खरोखरच आपल्या प्रास्ताविकेतून खूपच छान मॅडम धन्यवाद. यानंतर पाटील येथे सचिन पाटील सर यांच्याकडे त्यांनी ती करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आज या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या जुन्या झालेल्या पाणी पुरवठा आणि वलनिसरण योजनेच्या व विविध विकास कामांच्या जो निधी आपल्याला सरकारनं दिलेला आहे महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई यांच्या विनियोग किंवा त्या निधीच्या ज्या प्रकल्पांसाठी हा निधी आलेला आहे त्या योजनांच्या सादरीकरणासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहे. व या ठिकाणी हा जो कार्यक्रम संपन्न होतोय त्यात एक विशेष कार्यक्रम म्हणजे या निधीसाठी अविरत प्रयत्न करणारे आपल्या कराड शहराचे लाडके युवा नेतृत्व सन्माननीय राजनाथ सिंह यादव यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार पण आपण देतोय. या सत्कार सोहळ्यासाठी व या विविध प्रकल्पांच्या सादरीकरणासाठी या ठिकाणी या कार्यक्रमाला जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी संयोजकांच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अर्बन कुटुंब प्रमुख सन्माननीय सुभाषराव जोशी भाऊ यांचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत होते. नगरसेवक किरण पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुरव साहेबांचं स्वागत करावं. PMC एजन्सीचे प्रमुख माधव जावडे यांचं या ठिकाणी ओंकार मुळे हे या ठिकाणी स्वागत करतील.
सन्माननीय राजाभाऊ पाटील यांचं स्वागत विजय वाटेगावकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय विकास पवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं या ठिकाणी नरेंद्र लिबे यांनी स्वागत करावं अशी त्याला विनंती करतो. आमचे युवा मित्र सन्माननीय राजेंद्र माने शहराध्यक्ष शिवसेना यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री विनोद डेग यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. शेतकरी संघटनेचे आक्रमक युवा नेते श्री सचिन नलवडे यांचं या ठिकाणी विनोद भोसले या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. आमचे मित्र व मार्गदर्शक श्री आमिर धराळ बापू यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री नरेंद्र लिबे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. क्रमांक 300 माजी मुख्याध्यापक सन्माननीय कोळी सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री नरेश अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री दादासाहेब शिंगण मनसेचे या ठिकाणी आक्रमक व झुंजार नेतृत्व श्री दादासाहेब शिंगण यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सुधीर एकांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मनोज माळी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री विनोद डेग यांना विनंती करतो की त्यांनी मनोज माळी यांचं स्वागत करावं. कोणत्याही सामाजिक कार्यात अथवा राजकीय चळवळीत सुद्धा मार्गदर्शन करणारे किंवा सहकारी आमचे मित्र श्री सागर बर्गे जे गावातल्या शहरातल्या सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. जयंत गुजर यांना मी विनंती करतो की राजेंद्र सिंह यादव मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे व पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री सन्माननीय शंभूराज आजच्या या संवाद मेळावा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, त्याचबरोबर अर्बन बँकेचे MD माननीय दिलीपराव गुरव, त्याचबरोबर राजाभाऊ पाटील, शिवसेना आमचे राजाभाऊ माने, त्याचबरोबर शाळा क्रमांक 300 माजी मुख्याध्यापक अर्जुन कोळी सर, अनिल घराळ, दादा शिंगण, आमचे बंधुतुल्य मित्र सागर बर्गे, विकास पवार, नलवडे साहेब, माळी साहेब, या कराड शहरावरती प्रेम करणारे आणि या कराड शहरातील नागरिक, माता, बंधू आणि भगिनींनो, भाऊ 209 कोटी जे आलेले ते असे आरामात नाही आलेले. आम्ही सागर बर्गेंचं हॉटेल आहे, आम्ही हॉटेलमध्ये बसायचो आणि आम्हाला असं सांगायचे की लोक तुम्ही त्या पक्षात प्रवेश केलाय काय,
आमच्या नेत्यानं आम्हाला मार्ग दाखवलेला आहे म्हणलं की ह्या रस्त्यावरून गेल्यानंतर आपल्या कराड शहरासाठी याला निधी मिळणार आहे. ती लोक म्हणायची तुम्ही 25 कोटी जरी आणला तर मी जेवण देतो, तुम्ही 50 कोटी आणला तर मी तुम्हाला ड्रेस घेतो. त्यांना सांगितलं मी आम्ही जी वाट निवडतो ती वाट आमच्या ध्येयापर्यंत पोहोचणारी वाट आहे, अशी रस्त्यात निम्म्यात मध्ये आधी सोडणारी आमची वाट नाही. मी कविता कवी करणाऱ्यांचं ऐकलंय, घार उडती आकाशी चित्त तेजे पिलापाशी. मी त्या कवीचं मी खरं मनापासून आज कौतुक करतो. माननीय राजेंद्र यादव गेले 1.5-2 वर्ष सातत्यानं 50 मुंबईच्या वाऱ्या झालेल्या आहेत. आणि आता इथं माझ्यापेक्षा मार्गदर्शन करणारी मोठी माणसं आहेत, भाऊ आहेत. भाऊ साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना यादव मॅडमांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे, आम्ही आमचं ध्येय एकच आहे की आम्हाला आमच्या कराड शहराचा विकास करायचा आहे. तुमच्या पक्षाची ताकद 100% आम्ही वाढवू, पण आम्हाला आमचं शहर महत्वाचं आहे. आमच्या शहरात जी 50 वर्षापूर्वीची योजना झालेली आहे ती आता जुनी झालेली आहे. आम्हाला ही सिटी स्मार्ट सिटी बनवायची आहे. आमचे नेते मार्गदर्शन करतीलच आपल्याला. त्यानंतर नेत्यांच्यावरती विश्वास दाखवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही त्यांना 100 कोटी मागितलं होतं. त्यांनी इथं घोषणा केली होती आम्ही 100 नाही, आम्ही 200 प्लस रुपये देऊ. एकदा एकनाथ शिंदे साहेबांसाठी आणि राजेंद्र यादवसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो, ज्यांनी माझ्यावर पैजा लावल्या ते सगळे हारले आणि मी जिंकलो. मी ज्यादा बोलत नाही. कराड शहराचा विकास करण्यासाठी राजेंद्र यादवच्या मागे गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचे वचने, रामाची मर्यादा आणि या हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी आहे. मी एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्कार नसे हा तर आहे फक्त जिव्हाळा. सत्कार नसे हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. यानंतर मी माननीय राजेंद्र सिंह यादव यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते. आज कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये कराड शहर फेज 2 या स्मार्ट सिटी बनण्याच्या दृष्टीनं निघालेले हे गाव आणि या गावामध्ये तिची सुरुवात होत आहे. आणि त्या सुरुवातीची एक संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या संवाद मेळाव्याच्या या प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या शहराचे पितामह असे व्यक्तिमत्व, या बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या संस्थेचे कुटुंब प्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी भाऊ, त्याचबरोबर ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं या अर्बन बँकेचा झेंडा 7 समुद्र पलीकडे नेला असे आमचे सर्वांचे मदतनीस मित्र दीपलालजी गुरव साहेब, या कार्यक्रमास उपस्थित मुंबईवरून आलेले ह्या प्रकल्पाचे तज्ञ सल्लागार माधव जवादे साहेब, या कार्यक्रमास उपस्थित राजेभाऊ उंडाळकर, शिवसेना शहराध्यक्ष राजेंद्र माने, या परवा ज्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला असे आमचे ॲडव्होकेट समाजवाद मोहिते साहेब, काल ज्यांनी कॉटेज हॉस्पिटलचा यशस्वी असं आंदोलन केलं आमचे मनोज माळे, नलवडे, ॲडव्होकेट विकास पवार, सागर बर्गे, दादा शिंगण, अनिल घराळ, शाळा क्रांतीचे माजी मुख्याध्यापक
कोळी सर, आमच्या महिला आघाडीच्या सुनेच्या पवार असतील, आमचे स्मिताताई वर्मा, हनुमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सर्व वैभव माने, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक क्षेत्रातील सगळेजण आमचे चंद्रकांत जिरंगीत आहेत, सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी, योग मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक. खरं पाहायला गेलं तर आज हा अर्बन बँकेचा जो शताब्दी हॉल आहे, अनेक कार्यक्रम इथं होतात, परंतु या शताब्दी हॉलचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला. सामाजिक कार्यासाठी हा हॉल दिला जातो आणि या शहरामधील किंवा ह्या परिसरातील चांगल्या गोष्टींना पाठबळ देण्यासाठी, चांगल्या गोष्टींच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी हे ठिकाण आहे. आणि हे डॉक्टर दशियरम असतील, आपले सुभाषराव जोशी भाऊ असतील, यांच्या विजन मधून तयार झालेली संकल्पना आहे. मित्रांनो, एक चांगलं काम करणाऱ्या माणसाला जर कुठली चांगली जागा असेल तर ही अशी जागा ह्या शहरामध्ये, प्रत्येक शहरामध्ये असली पाहिजे. आज या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, वाद असतात, मी माझं कायम भाषणात असतं, जिथे वाद असतात तिथे एक शब्द लावायचा तो संवाद होतो, आणि त्याच्या पुढे आणखीन एक शब्द लावला तो सुसंवाद होतो. आणि आपण या योजनेच्या निमित्ताच्या माध्यमातून आज एवढी 72-74 असलेली स्कीम, आणि त्या स्कीमवर आल्या, ही गावाची स्कीम आहे. मी माझं कर्तव्य केलं, आमच्या नगरसेवकांनी आमच्या सगळ्यांनी आम्ही कर्तव्य केले. ही कर्तव्य परायंत आहे, हे उपकार नाही, आम्ही सेवक आहोत, ही भावना आमच्या निश्चित ठायी आहे. आणि हे करत असताना या योजनेच्या निमित्तानं काही अडचणी गावाच्या पुढे येणार आहे, काम करता येणार आहे. त्यासाठी तुमच्या सूचना आणि आमची माहिती याला संगम करण्यासाठी आज या ठिकाणचं ह्या कार्यक्रमात असलेलं नियोजन. आणि या ठिकाणी आवर्जून असं सांगावं वाटतं की कराड नगरपालिका ही या शहराची असलेली मातृसंस्था आहे, ही या शहराचं पालकत्व सांभाळते. कुठलीही गोष्ट आली, जेव्हा घरातून आपण पाय बाहेर टाकतो तेव्हा नगरपालिकेच्या प्रिमाइसमध्ये येत असतो. आज घरात जरी असलं तर पिण्याच्या पाण्यापासून, ड्रेनेज पासून बाकी सगळ्या ज्या फॅसिलिटीज, मूलभूत नागरिक सुविधा देण्याचं काम हे नगरपालिका करत असते. आपल्या नगरपालिकेला फार मोठा असा असलेला इतिहास आहे, आणि हा इतिहासाची हे करत असताना ज्या वेळेला सुरुवातीला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची आमची भेट झाली, त्यावेळेला त्यांनी आम्हाला काही म्हणणं मागितलं. आम्ही तुमच्या इकडे येत असताना आम्हाला गावाच्या, आमचं कोणतंही व्यक्तिगत काम नाही, आमचं जे आहे ते गावाच्या विकासासाठी असलेलं काम. त्यांनी या गतसुखामध्ये जी सभा झाली त्या सभेला 100 कोटी रुपये देतो असं जाहीर केलं. परंतु प्रत्यक्षामध्ये ह्या योजनेचं ज्या वेळेला आम्ही अंमलबजावणी केली, बाकीचं आमचे टेक्निकल जबाबदार साहेब आमचे सांगतील, ज्या वेळेला आम्ही DPR बनवला, ज्याला आपण डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनतो, ज्यावेळेला आम्ही DPR बनवून गेला त्यावेळेला त्याची कॉस्टेशन वाढत गेली. मग 100 मध्ये बसली नाही, मग 160 वर गेली, 99-99च्या 180च्या 2 स्कीम्स झाल्या. असे अनेक, म्हणजे जुनी स्कीम, जुनं जे आपलं गाव होतं ते गाव 3.5 स्क्वेअर माइल असलेलं गाव, आणि नवीन जे गाव आहे 7.5 स्क्वेअर माइल असलेलं गाव. दोन्ही गावामध्ये म्हणजे 2.5 पट मोठं असलेलं हे गाव, आणि हद्दवाडीतलं हे जे 7.5 स्क्वेअर माइल असलेलं गाव, तिथं मूलभूत नागरिक सुविधांचा प्रचंड मोठा अभाव असलेला गाव. आज तर तिथं काही ठिकाणी तर सुरुवात करताना तिथं ABCD पासून आपल्याला सुरुवात करायला लागली. आणि ह्या ठिकाणी या संपूर्ण गोष्टींचा विचार करता पहिली जी पाणीपुरवठा आपली योजना होती ही ब्रिटिशकालीन होती, आणि ती ब्रिटिशकालीन योजना ही 8 MLDची होती. त्याच्यानंतर
या ठिकाणी ज्यावेळेस आमचे AR पवार आहेत, पहिल्यापासून आमच्या बरोबर होते, रिटायर झाले तरी आम्ही अजून त्यांना सोडणार नाही. गायकवाड साहेब आहेत, काय गायकवाड साहेब, तर जुनी ही ब्रिटिशकालीन असलेली योजना आणि योजनेमध्ये कालांतरानं पहिलं गाव होतं एक जुन्या पद्धतीचं गावठाण स्वरूपातलं गाव, त्यानंतर थोडंसं उपशहर झालं, त्यातून शहर झालं. त्यावेळी असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं. आज योग्य वेळी जर नियोजन झालं तर पुढच्या पिढीला त्याचा फायदा होत असतो. आता त्या माकडाच्या घरासारखं पावसाळा आला की घर बांधायला निघायचं, त्यापेक्षा पाऊस याच्या अगोदर जर येणाऱ्या 5-50 वर्षाचा जर विचार केला आणि त्याचं सुरुवात जर आतापासून केली तर ती शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली, विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली अशी गोष्ट असते. आज आपण पाहतो की ग्रामीण भागाकडून शहरीकरण खूप वाढलेलं आहे आणि शहरीकरण वाढत असताना ह्या नागरिकांना मूलभूत नागरिक सुविधा देणं हे पालिकेच्या सारख्या, म्हणजे नगरपालिकेला असू दे, महापालिका असू दे, या सर्वांच्यासाठी फार मोठं असलेलं आव्हान असलेली गोष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर झिरो असते. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष घरपट्टी सुद्धा करायला घेता येत नाही. काय घेते तर 20% सुरुवात करायला लागते. उत्पन्नाचं साधन काहीच नसतं. अशा वेळेला अशा ठिकाणी मूलभूत नागरिक सुविधा देणं हे फार मोठं आव्हानात्मक असलेलं काम असतं आणि ह्या विकासासाठी पूर्णपणे शासनावर निर्भर राहावं लागतं. आज आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री म्हणून पाहतो आणि त्या माणसाने शब्द जो दिलेला तो पाळला आणि या गावाच्या विकासाला फार मोठी येणाऱ्या 5-50 वर्षासाठी चालना दिली. त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, पालकमंत्री असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, या सर्वांचे मी ठिकाणी हार्दिक आभार मानतो. माझं काही टिपिकल 2-4 शब्द कायम असतात ते भाषणात वापरतो. ना पिकाचा पैसा देतो, ना पिकाची पोळी, देणाराचे हात घालावं, दुबळी माझी दुबळी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. त्या पद्धतीनं, त्या उक्तीप्रमाणे आज आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शहराला जो एक फार मोठा एक सकाराचा हातभार लावला त्याबद्दल या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी अजूनच सांगितलं तुम्हाला आणखीन काय पाहिजे ते मागा. आता सुरुवातीला मी या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला टेक्निकली माहिती देत असताना मी काय वरती वाचतील, बाकी आमचे जवादे साहेब देतील माहिती. पहिला जो 2014ला वारुंजीला तो इंटेक वॉल त्या ठिकाणी झाला तर त्यावेळेला ह्या शहराची त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची लोकसंख्या, त्यावेळची गरज, त्यावेळची दरडोई किती लोकांना पाणी लागलं अशा पद्धतीने केलेलं ते प्लॅनिंग होतं. त्या पद्धतीने ती योजना झाली. आता परवाच आपण पाहतोय की ती योजना ज्या वेळेला रिव्हर क्रॉसिंगची झाली त्यावेळेला काय कंपनीच्या अनाबंदी गोष्टीमुळं ती रिव्हर क्रॉसिंग लाईन तुटली. परत आपल्याला आपल्या ब्रिजवरून घ्यावी लागली. त्यावेळेला सुद्धा 1 तासामध्ये आपल्याला डीपीडीसीतून पालकमंत्र्यांनी 73 लाख रुपये दिले आणि 73 लाख रुपये दिल्यामुळं कराड शहराचा पाणी पुरवठा आपल्याला व्यवस्थित प्राप्त झाला. त्या पद्धतीनं हे जे संकट आहे ते ध्यानात घेऊन आता आपल्याला तिथं टाकलेली पाईपलाईन ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. आणखीन नव्यानं आपल्याला त्यामध्ये म्हणजे पहिली इंटेक वेलचं पूर्णपणे आधुनिकीकरण करून ते वाढवून त्याला चांगल्या पद्धतीने त्या मोटर्स म्हणजे पहिल्या 1 मोटरला दुसरी स्टँड बाय मोटर दुसरी असायची. आता 1ला 1 प्लस अजून 1 म्हणजे 2+1 म्हणजे कधीही कुठला प्रॉब्लेम आला तर तरी सुद्धा या कराड शहराचा पाणी पुरवठा थांबणार नाही.
अशा पद्धतीची ही योजना आहे. त्याबरोबर दर डोई 135 लिटर पाणी या गावाला मिळेल अशा पद्धतीची ही योजना आहे. 24/60 ह्यामध्ये करता येईल अशी योजना आहे. त्याबरोबर या ठिकाणी संपूर्ण सिस्टीम जी आहे हे संपूर्ण ऑटोमायझेशन होणार आहे. आणि हे ऑटोमायझेशन होत असताना त्याला पाणी आपल्या आता पंकज हॉटेलच्या मागच्या बाजूला आपला जो WTP प्लांट आहे तिथं येईल. त्याला तिथं सुद्धा फार जीर्ण अशी ब्रिज असतील, वॉल्स असतील, सगळे मेकॅनिकल इक्विपमेंट्स असतील हे कालबाह्य झालेले आहे. आज आपण राळ म्हणतो ते राळ खाली बसून पुन्हा त्याचं फिल्ट्रेशन करण्याचं हे जे मेकॅनिकल पार्ट्स आहेत हे सगळे कालबाह्य झालेले आहेत. कधी ना कधी ते तुम्हाला त्रासदायक ठरलं. आणि ज्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये एकाच त्या WTPवर आता गाव चालतं. परवा एक वेळ नुसतं मोठी पाण्याची लाईन तुटली तर 9 ते 10 दिवस गाव हैराण परेशान झालं. त्यात आपल्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळचं पाणी शिळं म्हणून संध्याकाळी वाटणार गावाकडं. त्याच्यामुळं आज आपल्याला गावाला पाण्याचा वानवाच नव्हता कधी. पण भविष्यामध्ये आज ह्या 50-60 वर्ष झालेल्या ज्या ह्या योजना आहेत हे कालबाह्य झालेले आहेत. आपण एखादी गाडी वापरत असलो तर ती गाडी जुनी झाल्यानंतर बदलतो किंवा त्याचं रिन्युएशन करतो. त्या पद्धतीनं ह्या योजनांचं रिन्युएशन अथवा जिथे जिथं वाढ आहे तिथं नवीन करणं ही काळाची असलेली गरज आहे. मी परवा पण सांगितलं की गावानं काट टाकण्याची गरज आहे आणि ह्याला पर्याय नाही. आता परवाचा पाऊस झाला, काही वाढीव भागातील जर कोण असतील इथं किंवा बाकी इथं गावामध्ये सुद्धा अनेक गटरच्या चेंबर्स मधून किंवा ड्रेनेज लाईन्स मधून पाणी वरती आलं, अशा समस्या आल्या. त्यावेळेला 100 लोकांची कॅपॅसिटी असलेली त्या पाण्याच्या लाईन्स असतील, ड्रेनेज लाईन्स असतील, आज तिथं 500 कंझ्युमर पॉइंट झाले. मग अशा वेळेला आपण आपलं घर जर असलं, घरात आपलं कुटुंब असलं, 2चे 4 हात झाल्यानंतर आपण नवीन पर्यायाचा, नवीन घराचा, नवीन सिस्टीमचा आपण विचार करतो. त्या पद्धतीनेच हे गाव आज वाढतं नागरीकरण हे पाहता ह्या योजनांची फार मोठी गरज होती. आज जुन्या ज्या लाईन्स होत्या त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लाईन्स आज येणारी 2056 म्हणतोय आम्ही, परंतु येणारे 50 वर्ष ध्यानात ठेवून कराड शहराची लोकसंख्या कमीत कमी 3 लाख ध्यानात ठेवून या योजनांचं नियोजन झालेलं आहे. आणि भाऊ सगळ्यात मोठं महत्वाचं अभिमानाची असलेली बाब एक आहे की 2056 साल पर्यंत आपण पाणी आरक्षण घेतलेलं आहे. 3 लाख लोकसंख्येला पुरेल एवढं. त्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे, मी मागे सांगितलं तुम्हाला की मकराच्या खेळासारखं पाऊस आला की जर मागायचं, परंतु आज आपल्याला एक गोष्ट माहित आहे की कोयना धरण आणि कृष्णा ही कराडमध्ये आल्यानंतर कृष्णा होती आणि ती कृष्णा होत असताना त्याच्या पुढं आंध्र आणि कर्नाटक आहे. कर्नाटक आणि आंध्र आहेत पुढं. आणि महाराष्ट्राने किती पाणी घ्यायचं, कर्नाटकने किती पाणी घ्यायचं, आंध्राने किती पाणी घ्यायचं याच्यावरती वाद निर्माण झाला. म्हणून त्यावरती लवाद निर्माण झाला, त्याला कृष्णा लवाद म्हणतात. आणि हा कृष्णा लवाद ज्या निर्माण झाला त्याला प्रत्येकाला रिझर्वेशन देण्यात आले. आणि हे रिझर्वेशन देत असताना महाराष्ट्राच्या वाट्याला जे रिझर्वेशन आहेत, आता आपण पाहतो पहिले जुन्या गावामध्ये, खेडेगावामध्ये आडातलं पाणी घ्यायची, विहिरीतनं घ्यायची किंवा जिथं जिथं झाले गेले नॅचरल रिसोर्स होते तिथून पाणी उचलायला घ्यायचे. परंतु शासनाच्या ह्या यशवंत आले, आता हे पेयजल योजना म्हणून आपल्याला नवीन हेड आले, नवीन हेड्स आले, निधी येतोय, कामं चालू झाली. परंतु एक वेळ भाव अशी येणार आहे, पैसे येतील पण पाणी आरक्षण नसल्यामुळे योजना करता येणार नाही. पैसे येतील शासनाकडून, परंतु शासन आता पहिले विचारते की तुमच्याकडे पाणी आरक्षण आहे का. 2 वर्षानंतर परिस्थिती ही अशी निर्माण राहील की पाणी आरक्षण नसल्यामुळं
त्या गावाला पेयजल योजना करता येणार नाही. सुदैवानं आज 19 तारखेला आचारसंहिता 20 तारखेला लागली. 19 तारखेला आपला शासन निर्णय जाहीर झाला आणि 2056 साल पुढेपर्यंत 16 दशलक्ष घनलिटर पाण्याचं आपल्याला आरक्षण शासनाकडून अधिकृत मिळालं. आणि येणारी पुढची वर्ष ध्यानात ठेवून आतापासून तुमचं प्लॅनिंग झालं पाहिजे. आज हा फार मोठा आपल्या या स्कीमचा जो माइलस्टोन आहे तो त्या आरक्षणावर डिपेंड आहे. त्याचं जर आरक्षण असेल तरच तुम्ही त्या सहभागी होऊ शकता. आणि आता पहिलं काम तुमचं आरक्षण मिळवणं, त्यानंतर तुम्ही स्कीम मध्ये प्रोव्हाइड होणं. आज या स्कीमच्या माध्यमातून आज आपण पाहतो की फेज 2 काय हे काय. तर आज टाउन हॉलची टाकी जर पाहिली तर त्या गावात टाउन हॉलच्या टाकीला उभा छेद गेलाय. प्रचंड मोठ्या प्रमाणात टाकी आहे. त्या योजनांचं संकल्पना ज्यावेळेला टाउन हॉल टाकीचा वरचा डोम पडला, बऱ्यापैकी आमच्या शनिवारपेठेच्या भागामध्ये तो परिसर येतो. तो डोम पडल्यानंतर ती टाकी 15 लाख लिटरची टाकी पूर्ण पाणी हे झालं. त्यानंतर आमची किती पळापळ झाली, धावपळ झाली. त्यानंतर एक शांत डोक्याने माझ्या मनामध्ये ज्यावेळेला विचार आला, अरे बाबा आता परिस्थिती आहे. त्यानंतर अनेक MGPचे या ठिकाणी बसवले साहेब ह्या पुढची इमारतीत सुद्धा ऑडिट झालं. आपल्या ड्युटी गिल्लीतल्या टाकीचं सुद्धा ऑडिट झालं. तर ड्युटी गिल्लीतली टाकी सुद्धा भाऊ धोकादायक परिस्थितीत आहे. कधीही जागा देऊ शकत, टाउन टाकी कधीही जागा देऊ शकत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही शांतपणे विचार केला की बाबा हे आहे आजचं मरण उद्या, पण ज्या वेळेला एखाद्या वेळेला ऐन वेळेला जर जागा दिला तर करायचं काय. एक टाकी पडली, आपण कसं तर इकडचं पाणी तिकडचं पाणी इकडे करून आपण ते मॅनेज केलं. परंतु ज्या वेळेला योजनेला सिस्टीमला जर प्रॉब्लेम भविष्यामध्ये होणारच आहे, 5-10 वर्ष जर तुम्ही असाच बसला तर ते प्रॉब्लेम हे क्रिएट होणारच आहे. म्हणून आपण या योजनेमध्ये भाग घेतला. आज टाउन हॉलची टाकी पूर्णपणे पाडून नवीन बांधायची आहे. ड्युटी गेलीतली टाकी पाडून पूर्णपणे नवीन बांधायची आहे. त्याचबरोबर वाढीव भागामध्ये जिथं आज नागरीकरण अतिशय मोठ्या प्रमाणावर होते, ज्याला आपण वाढीव हद्दवाढ म्हणतो, तिथं जनकल्याण संस्थेच्या इथं खाली जवळजवळ 16 लाख लिटर पाण्याची टाकी. सूर्यवंशी माळ्यामध्ये 11 लाख लिटर पाण्याची नवीन टाकी, त्या 2 नवीन टाक्या यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आल्या, जेणेकरून खालच्या नवीन हद्दवाढी भागाला व्यवस्थित पाणी पुरवठा, मुबलक पाणी पुरवठा होईल. त्याचबरोबर जुन्या गावातल्या ह्या 2 टाक्यांचा सुद्धा प्रॉब्लेम काढण्यात येईल. त्यामधल्या ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत, त्या डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये जे कुठे अडचण आहे ते सुद्धा ह्या ठिकाणी निघणार. त्यामुळं अत्यंत निकोप अशी पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी होणार आहे. आणि ही योजना होत असताना त्रुटी क्लोरीन ही पारंपरिक आपल्याकडे जलशुद्धीकरणाचे हे आहे, परंतु ओझोनेशन ट्रीटमेंट म्हणून एक नवीन ट्रीटमेंट आलेली आहे. ओझोनेशन ट्रीटमेंट जी ट्रीटमेंट या ठिकाणी खूप आता ऍडव्हान्स आहे. आणि ऍडव्हान्स ट्रीटमेंट करत असताना आपल्याला वॉटर मीटर आपले बसणार आहेत. आणि वॉटर मीटर 2 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात. एक मेकॅनिकल असतो, एक वॉटर मीटर अल्ट्रासोनिक असतो, आणि एक लोरा म्हणून नवीन एक पद्धत आलेली आहे, तिला मापन पद्धती आहे, त्याचा हा 2रा वॉटर मीटर असतो. तर हे वॉटर मीटर असताना त्या वॉटर मीटरमध्ये AMR पद्धतीचा अल्ट्रासोनिक लोरा वॉटर मीटर आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपल्याला आता इतर शहरामध्ये पाहिलं तर प्रत्येक घराच्या बाहेर जाऊन आपल्याला रिडिंग घ्यायला लागतं. त्याला मॅनपॉवर खूप लागते. ही लोरा म्हणजे ही जी पाणी पुरवठा योजना ही नगरपालिकेच्या एका ऑफिसमध्ये बसून सेंट्रलाइज होणार, आणि एका सेंट्रलाइज ऑफिसमध्ये बसून सगळ्या कस्टमरांचं रिडिंग तिथे येणार, आणि एका ठिकाणाहून बिलिंग देणार. एक विंडो, एका विंडो मध्ये होणार. कुठल्या उद्या समजा आपल्या नगरपालिकेची मॅनपॉवर कमी झाली भविष्यामध्ये तरी सुद्धा त्याला त्रास नाही. एका सेंट्रलाइज
रूममध्ये हे सगळं जोरात आपलं जे हे आहे वॉटर मीटरचं जे रिडिंग आहे ते होणार आणि तिथनं ते बिलिंग निघणार. त्याचबरोबर आता आमचे काही या योजना करत असताना काही थोड्याफार गोष्टी राहतात म्हणजे लोकच राहतात त्याच्यात आम्ही भरून काढणार आहे. म्हणजे समजा वॉटर मीटर काय बहादर असे असतात की वॉटर मीटर असेल तर तिने मागची पाईप टाकायची, तिने मागची पाईप टाकायची आणि ती थोडक्यात पाणी चोरी ज्याला म्हणतो आपण ती करतात. आणि त्यामध्ये कपलर सिस्टीम म्हणून एक सिस्टीम आहे ती आपण नवीन यामध्ये इन्क्लूड करतोय की जेणेकरून ती कपलर सिस्टीम गरम करून त्याला ती अशी पॅक केली जाते ती पाईप निघणार नाही तर ती पाईप कापल्याशिवाय पर्याय नाही. कारण का वॉटर मीटर जे अल्ट्रासॉनिक असतं ते साऊंडवेजवर डिपेंड असतं आणि त्या सातत्याने साऊंडवेज जात असतात आणि त्या पाणी त्या साऊंडवेज मधून पास झालं तो साऊंडवेज डिस्टर्ब झाला की तुमचं रिडिंग चालू होतं. तर तुमचं रिडिंग जर म्हणजे पाणीच गेलं नाही तर मीटर फिरणार कसं. म्हणून अल्ट्रासॉनिक मध्ये कपलर सिस्टीम बरोबर लोरा म्हणून मीटर जे आहेत ते आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर पाण्याला सुद्धा आपण 135 लिटर दरडोई पाणी या ठिकाणी देण्याचं आपण नियोजन करतोय. मुबलक पाणी या शहरासारखं कुठेही नाही. आणि अनेक जणांना प्रश्न पडतो आता प्रश्न येणारच आहे त्याचं उत्तर मी आत्ताच अगोदर देतो की 24/7 झाल्यानंतर आता आपले कनेक्शन्स हे जी 24/7 आता आपलं फेल गेली ते AMR मीटर्स होते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन असेल किंवा इतर लाईन असेल त्यामध्ये हवा येत होती काय येत होती त्यामुळे पाणी आमचं मीटर दरदिवशी फिरते. असं ज्या पद्धतीनं लोकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे आपण ते बंद केलं. परंतु ह्या नवीन सिस्टीममध्ये हे सगळे लोपोल्स सगळे जातील बऱ्यापैकी. त्याचबरोबर 24/7 मुळे आज 2,000 रुपये एका घरटी जर पैसे असतील तर एका घरामध्ये एक नवरा बायको एक मुलगा असेल तर 500-600 रुपये मध्ये त्या बिलामध्ये ते घर चालेल त्या लाईट बिल. म्हणजे हा नागरिकांचा फायदा आहे. जिथे जो नागरिक 2,000 रुपये भरत होता 3 माणसासाठी त्याला 700-700 रुपयांमध्ये येईल आणि जिथं 10 माणसांच्या कुटुंबासाठी पण त्याला 2,000 रुपये येईल. परंतु सकाळचं पाणी शिळवून स्टोरेज केलं जाणार नाही. पाण्याचा वापर कमी होईल, पाण्याचा गळतीचा वापर कमी होईल आणि अनेक मुख्य म्हणजे पाण्याचं फार मोठं सेव्हिंग यामध्ये होईल. अशी या पद्धतीची भूमिका आपली आहे. नवीन या भागामध्ये पाणी पुरवठ्यासाठी जवळजवळ 52 किलोमीटरची लाईन आपल्याला टाकायला लागणार. डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती 52 किलोमीटर टाकायला लागणार आहे. त्यामध्ये आता एक प्रश्न असा येतो आमच्या नगरपालिकेत सुद्धा खूप लोक येत आहेत, आमचे जुने रिटायर झालेले अधिकारी पण येत आहेत. सगळ्यांचं म्हणणं एक आहे ही आता 72 साली 74 साली झालेली योजना अधिकारी रिटायर होतात परंतु ह्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत ही नेमकं काम आहे. आता आमची ठराविक आता अधिकारी गेल्यामुळं आमची एवढी कुचंबना झाली आहे आणि आमचा एमडी जर पळाला तर नगरपालिका सुधारली झाली. त्यामुळं परिस्थिती अशी आहे की मागच्या माणसानं पुढच्या माणसाला त्याची सगळी मॅपिंग ज्याला म्हणतो आपण मॅपिंग झालं पाहिजे की एखादं लिकेज कुठं झालं तर त्याचं डिटेक्शन त्या पद्धतीनं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. म्हणजे डिटेक्शन होत असताना आपलं मॅन्युअली चालू आहे अरे इथं उकर केलं तिथं उकर तिथं उकर नाही तर तिथं उकर म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला अशा पद्धतीची ती परिस्थिती निर्माण होत्या. तर त्यासाठी आपण ह्या योजनेमध्ये विचार करत असताना त्यामध्ये मॅपिंग सिस्टीम आपण ठेवतो. ती मॅपिंग सिस्टीममुळे येणाऱ्या पुढच्या 25 वर्षाला जरी याचं उघडलं तर त्याला बरोबर डिटेक्शन होणार आहे आणि त्यामध्ये लिकेज डिटेक्टर म्हणून जे इक्विपमेंट्स आहेत ते त्यामध्ये आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो. जेणेकरून अजून ही योजना समजा झाली आता 1-2 वर्षांनी झाली त्यानंतर 25 वर्षांनी कुठे जर प्रॉब्लेम झाला नवीनच माणूस आहे नवीनच कर्मचारी आहे मग त्याला तो जो फॉल्ट आहे तो शोधायचा झाला तर तरी ते मॅपिंग करायचं आणि त्या इक्विपमेंट्सनं ते डिटेक्ट करायचं. अशा पद्धतीची ही योजना आहे. त्याबरोबर दुसरं या ठिकाणी
लोकांच्या समोर जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मी अगोदरच देतो. जे कन्झ्युमर पॉइंट्स म्हणजे हाऊस कनेक्शन म्हणायचे, म्हणजे नळापासून मेन लाईन पासून घरापर्यंत झालेलं आहे, ते नगरपालिका स्वतःच्या खर्चाने करणार. त्याला नागरिकांना कोणत्याही प्रकारची तोशीच लागणार नाही. त्यामुळं तोही प्रश्न या ठिकाणी लोकांनी काढून टाकावा. त्याचबरोबर लोकांच्या मध्ये एक अनेक भावना अशी आहे की गाव एकदम उकरलं जाणार का, तर गाव एकदम उकरलं जाणार नाही. दोन्ही योजना जरी सायमल्टेनियस जरी चालू राहिल्या तरी त्याला झोन केले जातील, टप्प्याटप्प्याने एक झाले की दुसरं असल्या झोनिंग सिस्टीममध्ये गावाचं काम केलं जाईल. आणि हे झाल्यानंतर हे गाव ज्यावेळेला ही योजना होती त्याला गाव उकरलं जाणार, परंतु तेही आपण पाहू. परंतु ह्या योजनेमध्ये जो मूळ इस्टिमेट खर्च आहे त्यामध्ये उकरलेलं पॅचिंग यामध्ये धरलेलं आहे. नवीन रस्त्याने पण पॅचिंग धरलेलं आहे. त्यामुळे गावाच्या दृष्टिकोनातून ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं होणारी योजना आहे. हे जे पाणी हे अतिशय हेल्दी असं आपल्या गावचं पाणी आहे. आपण कर्नाटकात कुठेही बाहेर गेलो तर आपलं पाणी पिल्याशिवाय आपल्याला ताण भागत नाही. त्या पद्धतीनं ही जी वॉटर सप्लाय स्कीम होईल आपली ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला योजना ही करायची आहे. 50 वर्ष टिकल क्वालिटी गुणवत्तेला अजिबात तडजोड केली जाणार नाही. यामध्ये करत असताना सर्व कराड शहरातील नागरिकांचं या ठिकाणी सहकार्य अपेक्षित आहे. आमचे रिटायर झालेले सगळे अधिकाऱ्यांचं सुद्धा यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे. परवा सुद्धा पाणी पुरवठ्याचा प्रॉब्लेम झाला, सगळे रिटायर अधिकारी धावत पळत आले. एक गावाची नाळ आहे, जाण आहे. आणि आता सुद्धा सगळा स्टाफ या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. आता ह्या पाणी पुरवठा स्कीमच्या दृष्टिकोनातून अजूनही आपल्याला जो या ब्रिजवरून आता आपण जे पाणी आणले आता जी लाईन आहे ती तशी तात्पुरत्या स्वरूपाची. जो ब्रिज झाला आता लाईन आहे ज्यावर आपण ब्रिजवरून लाईन टाकल्या त्याची शेजारी नवीन ब्रिज होणार आहे आणि तो कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळं ती लाईन शिफ्ट करायला लागणार आहे. आज तिथं इकडं 600 इकडं 600 मध्ये 400 अशी आपली जी परिस्थिती आहे ती पूर्ण 600चीच लाईन आपल्याला कायमस्वरूपी परमनंट करावी लागणार आहे. ती सुद्धा येणाऱ्या एस्टिमेटमध्ये आपण करून या ठिकाणी ती नवीन योजना परिपूर्ण अशी योजना या ठिकाणी आपण प्रस्तावित करत आहोत. त्यासाठी संपूर्ण कराडकरांना माझी विनंती आहे आपलं सहकार्य असावं. आणि हे थोडं आमचं प्रेझेंटेशन वगैरे झाल्यानंतर आपली काय सूचना असतील त्यामुळे जरूर सांगा, त्याची जरूर दखल घेतली जाईल. हे झालं आता पाणी पुरवठ्याचं. त्याबरोबर आपली जी ड्रेनेजची स्कीम आहे त्या ड्रेनेजची स्कीम आपली 1974 सालची आहे. आणि 1974 साली या ठिकाणी ती स्कीम ज्या वेळेला झाली त्या गाव पण फार छोटं होतं. आता मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं 3.5 आणि 7.5 म्हणजे 11 स्क्वेअर माइल मधल्या गावाचा विचार करून ही ड्रेनेजची योजना आपल्याला करावी लागणार. आणि ही ड्रेनेजची योजना करत असताना मूळ गावठाणामधलं ड्रेनेज आहे त्यामधलं यशवंत स्कूलचं जे पंपिंग स्टेशन असेल, स्मशानभूमीतलं असेल, तुमच्या आपल्या एसटीमध्ये नवीन 6 नंबरचं पंपिंग स्टेशन असेल, म्हणजे जी 1, 2, 3, 4 पंपिंग स्टेशन आहेत आणि 6 नंबरची एस्टेट्स आहे ही पूर्णपणे त्यांचं पुनर्जीवीकरण करायला लागणार आहे. त्याचं नव्यानं, कारण आता ते आउटडेटेड झालेले आहेत. त्या आउटडेटेड झाल्यामुळं अजून एक 2-4 वर्षांनंतर त्या पूर्णपणे कालबाह्य होती. त्यामुळे त्या जुन्या योजनेतील पंपिंग स्टेशनचं या ठिकाणी नव्यानं आपल्याला पुनर्जीवीकरण करून नव्यानंच करायला लागतील. आणि P7 म्हणून जे वाढीव भाग जो आहे आपला पौडाचा वाड्याच्या तिथं, त्या पौडाच्या वाड्याच्या तिथं आपल्या P7 जेणेकरून वाखान भागाला मस्त 30-40 लाख रेटचे जरी प्लॉट्स असले, बंगले असले तर तिथे ड्रेनेजचा मानवा. त्यामुळं त्या P7 मुळे
पूर्णपणे वाकान परिसराला हद्दवाढीला त्या ठिकाणी तो लोड घेता येईल आणि पूर्णपणे ड्रेनेजची व्यवस्था त्या ठिकाणी करता येईल. अशा पद्धतीचं हा नवीन हे आहे. आपला 12.5 MLDचा आपला STP आता आहे. त्याच्या शेजारी दुसरा 10 MLDचा मिरर STP आपण आपल्याला तिथे करायचं, जेणेकरून भविष्यामध्ये म्हणजे जसं भाऊ पाणी वाढेल तसं ड्रेनेजवर लोड येतो. सायमल्टेनियस पाणी वाढलं की ड्रेनेजवर लोड येतो. त्यामुळे ज्यावेळेला पाणी पुरवठा योजना करायला लागते त्यावेळेला ड्रेनेजची योजना तुम्हाला सायमल्टेनियस करावी लागते. अशा पद्धतीची ही मांडणी या ठिकाणी करून त्यामध्ये 46 किलोमीटरची नवीन ड्रेनेज लाईन आपण यामध्ये करतो. आणि 46 किलोमीटरची ही नवीन ड्रेनेज लाईन करत असताना आपण जो STP आपण करतोय तो ओपन ABBR नावाची टेक्नॉलॉजी होती, त्याचा जुना STP होता. परंतु आता त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. SBR पद्धतीची जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी आपण करतोय आणि त्यामध्ये ओझोनोशी ट्रीटमेंट ही अत्यंत महत्वाची आपण करतोय. कारण का एक सेवरेज जी जी ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती 5 स्तरावर चालते आणि ती 5 स्तरावर चालत असताना 5 वेगवेगळ्या पद्धतीने चालते. परंतु SBR ओझोनोशीमध्ये जर आपण गेलो तर तो एकाच वेळी त्या सगळ्या ट्रीटमेंट्स होतात. त्यामध्ये BOD ज्याला आपण म्हणतो, पाणी दूषित मोजण्याचं प्रमाण ज्याला आपण म्हणतो, ते आता 16 आहे आपलं. पहिले 56 होतं, 56 16 आलो, आता 16 वरून ही BOD ह्या मानांकनात जर आपण गेलो तर 5च्या आत येऊ. हे 5 BODच्या आत येत असताना त्यामध्ये आता नदीला जलपर्णी वाढते. नदीला जलपर्णी का वाढते तर हे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत ते त्या आपण ज्याला डाऊनस्ट्रीम म्हणतो किंवा इतर कचऱ्याच्या माध्यमातून म्हणतो, गटरच्या माध्यमातून म्हणतो, ते नदीला जातात. त्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण असते, त्यामुळे जलपर्णी वाढतात. परंतु ह्यामध्ये ह्या 5 BODच्या जर खाली आपण आलो तर नदीचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं प्रदूषण आपण वाचवू शकतो. अशा पद्धतीचं हे ट्रीटमेंट आहे. त्यामध्ये टर्सरी ट्रीटमेंट म्हणून एक नवीन प्रकार आहे, तो ह्यामध्ये आमचा राहून गेलेला आहे. येणाऱ्या योजनेमध्ये आमची गावात सगळी चर्चा झाली. मग टर्सरी ट्रीटमेंट आम्ही यामध्ये त्याचा सुद्धा आम्ही यामध्ये उल्लेख करतोय. त्याबरोबर ज्यावेळेला 5 BODचं पाणी आपण वापरतोय आपलं करतोय त्यावेळेला ते पाणी आपण डाऊनस्ट्रीम नदीला सोडतो. परंतु त्याच्याबरोबर जो या कराडचा नवीन DP आहे त्या DP मधला ग्रीन झोन आहे ते शहराच्या शेतीला सुद्धा हे पाणी रिव्ह्यूज म्हणून आपण वापरू शकतो. तोही प्रोजेक्ट याच्या पुढचा दुसरा प्रोजेक्ट आहे जो रिव्ह्यूज वॉटर म्हणून जो प्रोजेक्ट आहे. त्याबरोबर आज आमच्या स्वच्छतागृह धुवायला जवळजवळ अनेक लिटर, हजारो लिटर पाणी वापरलं जातं. ते पाणी आम्ही वापरू शकतो. आमच्या गार्डनला जे पाणी वापरलं जातं ते वापरू शकतो. इव्हन 5 BODच्या टर्सरी ट्रीटमेंटमध्ये जर गहू आले तर ढोरांनी जरी पाणी पिलं तर काय त्रास होणार. अशा पद्धतीचं रिव्ह्यूज वॉटर आणि नदीचं प्रदूषण, जी नदी आमच्या देसाईमध्ये येत आहेत नगराच्या असताना त्यावेळेला ती एवढी परिस्थिती अशी होती की आमच्यावर प्रदूषणाचे गुन्हे दाखल झाले. पण आज कराड शहराची परिस्थिती अशी आहे की माझी वसुंधरामध्ये सलग 3 बक्षीस आपल्याला राज्यामध्ये पहिली मिळाली आणि ह्याही वेळेला मिळण्याची दाट शक्यता आहे. आज जवळजवळ जुन्या गावातल्या सुद्धा ज्या लाईन्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे 160 सोडून नवीन 25 कोटीचा प्रस्ताव आपण सादर केलेला. हे डेलिव्हरेशन जुन्या गावामधल्या काही लाईन्स यामध्ये आमच्या डिटेक्ट झाल्या ते सुद्धा केले. आणि भाऊ काळाप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे. ज्यावेळेला मोठे चेंबर्स असतात, आपल्याकडे परवा 2 दुर्घटना झाल्या की त्या मेनहोलमध्ये उतरून काम करताना माणूस गॅसनी हे होतो, 2 माणसं मृत्युमुखी पडली. एक कॉन्ट्रॅक्टरचं होता तर ते माणसं मृत्यू. आता शासनाने धोरण केलंय की नो मॅन होल, म्हणजे माणसानं उतरून तिथं स्वच्छता करायची नाही. तिथं यंत्रानंच तुम्ही, त्याला जेटिंग मशीन म्हणतो आपण, आणि त्यासाठी एक जेटिंग मशीन आपण ह्यामध्ये पकडलेलं की इथून पुढं
कराड शहरामध्ये कोणत्याही मेलहोनमध्ये कुठलाही माणूस जाऊन त्यानं त्याची स्वच्छता करायची नाही, कोणत्याही माणसावर ते जीवा बेसलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने नगरपालिकेची भूमिका राहायची. हे एकदम अत्याधुनिक पद्धतीनं. आता यामध्ये हे करत असताना फायर ब्रिगेडमध्ये आता 8 मजली बिल्डिंगना आपण परमिशन देतोय, पण 8 मजली बिल्डिंगना पुढे एवढे आपल्याकडे फायर ब्रिगेडची यंत्रणा नाही. आपण तोही पार्ट वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे. नवीन समस्या फेज 2 स्मार्ट सिटी मी थोडासा वेळ घेतो 2 मिनिटांचा. या ठिकाणी जे ह्या योजना झाल्यानंतर जे गाव उकरलं जाणार आहे त्यामध्ये मॅक्झिमम गाव हे हद्दवाडीमधलं उकरलं जाणार आहे. आज हद्दवाडीमधली गावाची परिस्थिती पाहता, तिथं रस्ते करता पाहता, नगरपालिका जनरल फंडाची परिस्थिती पाहता गाव तर केलं पाहिजे म्हणून नवीन 150 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे या मंगळवार बुधवारी आपण सादर करतोय. आरसीसी कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते. कारण भाऊ प्रश्न असा आहे की तिथं डांबरीकरण केला की आजचा रस्ता पुढच्या वर्षी उकडतोय, मग त्याचा मेंटेनन्स करण्या एवढी जनरल फंडाची ती परिस्थिती नाही. आणि गाव 11 स्क्वेअर माइल मधलं गावाचे रस्ते जर दरवर्षी करायचे झाले तर करोडो रुपये नुसते आपले ह्याच्यावर जातील. त्यासाठी 150 कोटीचे आरसीसीचे रस्ते करण्याचं हे मंगळवार किंवा बुधवारी आपण ते करतोय, जेणेकरून जे गाव उकरल ते गाव परत पूर्वत करण्याची जबाबदारी आपली. त्याचबरोबर आज फिश मार्केटची परिस्थिती आपण पाहतोय. फिश मार्केट जवळजवळ अत्यंत दुर्गंधी आहे. आज लोकांना खूप त्रास होते, तिथल्या आपल्या दुकानदारांना त्रास होते, तिथे सुविधा नाही, लोकांना बाहेरून येणार लोकांना तिथे सुविधा नाही. चांगल्या धर्तीवरती हो एक मटण असेल, नदीचा मासा असेल, समुद्राचा मासा असेल, सुकी मासळी असेल, चिकन असेल किंवा इतर ते मसाल्याची दुकान असतील, त्या सर्वांसाठी अत्याधुनिक पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं फिश मार्केट आपल्याला करायचं, जेणेकरून महाराष्ट्रातील लोक तिथं पाहायला, जसं आज बारामतीत बघायला जातात तसे आपले फिश मार्केट तिथं पाहायला येतील. आणि एका छताखाली पार्किंग सहित तिथं आपण फिश मार्केटची अतिशय चांगली संकल्पना वापरतोय, जेणेकरून त्या मंडईमध्ये जुनी जी भाजी मंडई आहे सुद्धा त्या सुद्धा किरकोळ काय करेक्शन आहेत त्यामुळे गाळे जात नाही, ते सुद्धा आपण करेक्शन करतोय, जेणेकरून वाहन चालक आपला किंवा 2 व्हीलरवाला मोटरमध्ये तो फिश मार्केटमध्ये जाऊ दे, भाजी मंडईत जाऊ दे, तो 2 व्हीलरवर तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याशिवाय या मंडईच्या बाहेर जी मंडई बसत्या कोर्टापर्यंत बसत्या, आमच्या खाली राजेशाही डेअरी पण जात्या, ती बंद होणार नाही. तो दररोजचा कचरा असेल हे असेल. त्याबरोबर भाऊराव पाटील पुतळे येते. भाऊ आपल्या तुम्हाला माहित आहे आपल्या जागा किती म्हणजे हार्ट ऑफ सिटीतल्या किती आहे. आता भाऊराव पाटील पुतळ्याची जागा आता 40,000 रुपये स्क्वेअर फूट रेट आहे गाड्यांची. ती जागा आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लस पार्किंग अशा पद्धतीने डेव्हलप करतो. तिथं जवळजवळ एक गाळे होतील, ऑफिसेस होतील, पार्किंग होईल, एसटी स्टँड समोर आहे. त्यामुळे ते पार्किंग तिथं केल्यामुळे नगरपालिकेला कोट्यावधी रुपयाचं डिपॉझिट येईल, नगरपालिकेला लाखो रुपयाचं भाडं येईल. महत्वाचा विषय सांगायचा राहिला भाऊ यामध्ये की नगरपालिकेला 40 ते 45 लाख रुपये लाईट बिल भरायला लागते आपल्याला 40 महिन्याला. त्यामध्ये ह्या स्कीमला काय आहे बाकीचे स्ट्रीट लाईट सोडून, परंतु ह्यामध्ये आपण सोलर पॅनल पकडल्यामुळं 0 लाईट बजेटमध्ये काम करण्याचा आपलं मला जेणेकरून 4.5 कोटीची आपली तोट्यातली जी योजना आहे पाणी पुरवठ्याची ती आपण लाईट बिलमुळे तर करतोय, शिवाय 24 तास चालू केले तर आपण 2-3 कोटी रुपये आपण फायद्यात जाऊन योजना करू शकतो. मुद्दा सांगायला त्याचबरोबर भाऊ ह्यामध्ये सेशन कोर्ट जे आहेत आपलं मित्र कॅन्टीन चालू आहे, एवढी मोठी आगळ वगैरे जागा आहे, पूर्णपणे पडून आहे. आज बाजारपेठेतली मोठी धान्य व्यापारी असतील किंवा इतर सगळे लोक असतील, व्यापार मंडळी असतील, पार्किंगच्या समस्येमुळे बाहेर पडली. आज पुण्याचा सुद्धा पाहतोय पार्किंगमुळे IT सेक्टर बाहेर पडायला लागलं.
तसं आपलं सगळी व्यापारी मंडळी किराणा बोसारा सगळी बाहेर पडायला लागली. तर स्टेशन कोर्टाची तर भाऊ आपल्या नवीन 22 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो 80 गाड्या आहेत त्यामध्ये आणि अख्खा ट्रक त्या गाड्यापर्यंत जाऊ शकतो. कमीत कमी 500 स्क्वेअर फूटचा गाळा होलसेल मार्केटसाठी. त्याबरोबर त्याच्यावरती कॉम्प्लेक्सेस आहे, सॉरी ऑफिसेस आहे, पार्किंग आहे खाली. 100 गाड्या 4 व्हीलर बसतील, 400-500 गाड्या 2 व्हीलर बसतील. अशा पद्धतीने अगल जागा आपली नगरपालिकेला सुद्धा लाखो रुपये उत्पन्न, कोट्यावर रुपयाचं डिपॉझिट मिळेल. कारण ह्या स्कीम्स करताना आज आपल्या 10% लोकसभा जर भरावायचा असेल तर ते पैसे कुठून आणायचे. ते अशा माध्यमांचं उभे केले पाहिजे. इन्कम ऑफ सोर्स वाढवला पाहिजे. व आपल्याला पार्ले बनवण्याची जागा आहे आपली 25 एकर. त्या 25 एकर जागा शासनाने दिल्या तशी पडून आहे. माणसं मुरमू काढून विकून चालू आहे. सोलर पार्क नावाचा जो प्रोजेक्ट आहे, जर 5 एकरला 1 मेगावॅट सोलर पार्क होतो. 5 मेगावॅटचा प्रोजेक्ट जर केला आपण भाऊ तर आपली भूक किती आहे 2 ते 2.5 मेगावॅटची. आणि 5 मेगावॅट म्हणजे महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका अशी होईल की स्वतःचा खर्च म्हणजे बचत म्हणजे मिळवणंच आहे. आणि त्याच्यापेक्षाही जर एमबीसीबीला दिली तर त्याचं आर्थिक उत्पन्नाचा सोर्स होऊन स्वयंपूर्ण उत्पन्न मिळवणारी पहिली नगरपालिका महाराष्ट्रातून ठरेल. गावामध्ये अनेक महिला बचत गट संकुल आहेत. त्या महिला बचत गट संकुलांना आज सोशल मीडियाच्या द्वारे त्यांनी केलेल्या पदार्थांचं हे करायला लागतं. आमच्याकडे मिळेल, मग ती ऑर्डर घ्यायची, हे घ्यायची. त्याच्यापेक्षा एका जागी एका छताखाली हे आमच्या माता भगिनींना जर महिला बचत गट संकुलासाठी जर एक संकुल करून दिलं तर पुढं डिस्प्ले होईल आणि मागं त्यांचं किचन होईल. आणि हे जिथं जिथं बागा आहेत आपल्या, जिथे जिथे बागा आहे तिथं हा करण्याचा. कारण त्यात छोटी बाल बच्चे येतात आणि जिथं खायचं साधन आहे तिथं जातो. त्याबरोबर आपल्या चर्चची इथली जागा जी फायर स्टेशनला होती आता 65% आली. शेजारी टाउन हॉल आहे. टाउन हॉलचं मागचं गेट उभा करून एक महिला बचत गट संकुलासाठी अशा चांगल्या पद्धतीनं आपण जर त्यांना व्यवसायासाठी साधन दिलं तर ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राहील. व आपल्याला फेज 2 आज पी पाटील गार्डन असेल, टाउन हॉल गार्डन असेल, तुमचं प्रतिसंगमावर मी शेवट येतो. जी आपल्याकडं गार्डन्स आहेत आज जर परिस्थिती पाहिली तर खूपच हे आहे. आमच्या बदपूर कॉलनीतलं एक नवीन गार्डन आहे ते अतिशय नवीन पद्धतीनं डेव्हलपमेंटचा विषय स्वराज्य कॉलनीतला आहे. प्रतिसंगम बागेमध्ये लोहव्यामध्ये जो या कराड शहराला फार ऐतिहासिक आणि पौराणिक असलेला हा वारसा आहे. लोकांना फक्त माहित आहे की इथं भुईकोट किल्ला होता तो दिसतोय कुठं. आज पुढच्या पिढीला तो भुईकोट किल्ला दिसला पाहिजे. त्यासाठी भुईकोट किल्ल्याची पूर्णपणे डागडुजी करून त्याला त्याचं अस्तित्व ठेवून आज तिथले जे काय लॉन्स बाहेर जे खायला येतात त्यामुळे लॉन्स मेले, अनेक घरांच्या हानी झाल्या. मग तिथे सिनियर सिटीजन असते, लहान मुलांची खेळणी खराब झालेली असते, अभ्यासिका असते. आता टाउन हॉलमध्ये सुद्धा निसर्ग शाळा म्हणून आपण नवीन ती कन्सेप्ट यामध्ये घेतोय. यामध्ये गजर योग काही ठिकाणी घ्यायचं बसण्यासाठी. त्यामध्ये जो पार आज पूर्णपणे खराब झाला आहे ते घेतोय. पाठीमाग मून फ्लॉवर्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट येते आहे की ती रात्रीच्या साधण्यामध्ये फक्त ती प्रकाशित होईल त्या पंचायती कोटाच्या अशा ह्याला. त्याबरोबर चव्हाण साहेब ज्या शैक्षणिक सहली आहेत, त्या शाळा आहेत, त्या भविष्याच्या पिढीला यशवंतराव चव्हाण साहेब कळले पाहिजे. म्हणून एक 55 सिटिंग कॅपॅसिटीचा आपण ऑडिटोरियम घेतो की जे ऑडिटोरियम म्हणजे एक शाळेची बस असते ती 50 विद्यार्थ्यांची असते आणि तिचे शिक्षक एक 4-5. एक असा छोटं ऑडिटोरियम आणि 20 मिनिटाची डॉक्युमेंटरी हाही प्रोजेक्ट आपण तिथे घेतोय. पाठीमागं चव्हाण साहेबांच्या समाधीच्या पाठीमागं एक 100 मीटरची वॉल घेतोय. मग चव्हाण साहेब त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले असतील.
उपपंतप्रधान झाले असते, संरक्षण मंत्री झाले असते, असे चव्हाण साहेबांनी विरोध्यांचा एकत्रित असे 9 म्युरल्स म्हणजे अशा भिंतीवरती, आणि ते म्युरल्सचं थोडं ॲप येणार आणि ते मोबाईलमध्ये ॲप टाकलं तर ते ऑडिओ व्हिजन होणार तुम्हाला. अशा पद्धतीचं ती पण आपण कन्सेप्ट केली. मागचा जो कमला नेहरूची चव्हाण साहेबांच्या मागचा तट एक पडायला आला आहे कमला नेहरूचा म्हणजे वरचा, तो यामध्ये बांधून घेतलेला आपण. त्यामध्ये संरक्षक भिंत एक नवीन ड्रीम प्रोजेक्ट यामध्ये आले, जास्त थोडं लवकर घेतो. संरक्षक भिंत पंकज हॉटेल पासून आपल्या कृष्णा नाक्याकडे एक गावाला संरक्षण, 30 फुटाचा रस्ता, स्ट्रीट लाईट, चौपाटी, मुख्य रस्त्याला पॅरलल एक लाईन, अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे. तोही मोठा आहे. चौक सुशोभीकरणाचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने चौक सुशोभीकरण करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंडी चौकात गेला तर तुम्हाला अंडी दिसणार, अंडी चौकात गेला तर ते म्युरल्स आणलेले दिसणार, वैगेमध्ये गेला तर तुम्हाला माशीची म्युरल्स दिसणार, वाळण नाक्यावर गेला तर पाथरवट जो आपला हे करतो ते म्हणजे ज्या ज्या स्थानाची जी ओळख आहे ती ओळख दृष्टिकोनातून हे करण्याचं त्या ठिकाणी आपल्या शाळा क्रमांक 3ला शासनानं 10.5 कोटी रुपये आपल्याला दिलेले, म्हणजे 11.20. आपल्या रणजित टावरच्या समोर मॉडेल प्रोजेक्ट ह्या महाराष्ट्रातला पहिला, हा पहिली शाळा म्हणजे त्यामध्ये लॅबोरेटरी पासून सगळ्या फॅसिलिटी असलेली ही शाळा महाराष्ट्रातली पहिली होईल आपल्या यामध्ये. त्याबरोबर गावामध्ये पहिलं शहरी नागरी आरोग्य सेवा केंद्र, या ठिकाणी आपण नागरी आरोग्य सेवा केंद्र खूप छोटं आहे. एक चांगल्या पद्धतीचं, चांगल्या स्टाफचं, एक 5 डॉक्टर म्हणजे 20-25 स्टाफ असलेलं एक नागरी आरोग्य सेवा केंद्र सुद्धा या ठिकाणी आपण करण्याचं मानस आहे. त्याबरोबर सांगण्यासारखं भरपूर आहे, वेळ खूप होते म्हणून थोडंसं आटोपतो घेतो. नंतर आपण फेज 2 मध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये निवांत बोलू. कसं विकास ही न संपणारं साधन आहे. डॉक्टर बाबा आमचे कायम म्हणायचे स्वतः जीवनाची व्याख्या देत असताना, सातत्यानं केलेलं विधायक कार्य म्हणजे जीवन. आणि या जीवनाची व्याख्या आपण कशी पाहतो पाहणं गरजेचं आहे. भाऊंसारखी मंडळी आज आहे शहरामध्ये आहेत जे आपल्याला मार्गदर्शक म्हणून काम करतात. आज या योजनेच्या निमित्तानं टेक्निकल नेते आमचे दादासाहेब आता देतील, सरकार देतील, तर आम्ही भरपूर वेळ घेतलेला आहे. सांगायला गेल्यासारखं भरपूर आहे, त्यामुळे वेळ जास्त झाला, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या टेक्निक सगळ्या पण आपण आलात त्याबद्दल सर्वांसाठी क्षेत्रफळ एरिया आहे, 26 वार्ड आहेत, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड वगैरे. आता पाणी पुरवठा योजनेबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेणं महत्त्वाचं असतं की आपल्या शहरामध्ये पहिली योजना केव्हा झाली, दुसरी केव्हा झाली किंवा काय झालं ते. ब्रिटिशकालीन योजना नावाचा माननीय मेहरबान साहेबांनी उल्लेख केला. माझ्याकडं जी माहिती आहे ती एक 6 दशलक्ष लिटर क्षमतेची ब्रिटिशकालीन योजना झाली होती. ती योजना सध्या वापरात नाही. ही पहिली योजना असावी कराड शहरासाठीची. तर 1994 मध्ये दुसऱ्यांदा पुन्हा योजना हाती घेण्यात आली. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम शहरामध्ये करण्यात आले. कोयना नदीच्या उजव्या तीरावरती जी मध्ये एमर्जन्सीमध्ये आपण विहीर चालू केली होती त्या ठिकाणी ती जॅकवेल बांधली होती. तिकडं पंप बसवले होते, तिकडं पाईपलाईन टाकल्या होत्या आणि मार्केट यार्ड, टाऊन हॉल, रविवार पेठ, सोमवार पेठ अशा टाक्या बांधण्यात आल्या होत्या आणि 35 किलोमीटरची वितरण व्यवस्था टाकण्यात आली होती. आता रिसेंटली UIDCSFT अंतर्गत 2014 मध्ये कराड शहरासाठी योजना राबवण्यात आली.
त्या योजनेतील अनेक उपांग आज पण वापरात आहेत आणि पुढे पण काही काळ आपण वापरू शकणार आहे। या योजनेची किंमत होती 39 कोटी आणि या योजनेमध्ये जो 1994 मध्ये योजनेचा जो उद्भव आपण गृहीत धरला होता कोयना नदीच्या उजव्या काठावरती, तिथं प्रदूषण होत असल्यामुळं तो उद्भव रद्द करून कोयना नदीच्या वारुंजी येथे डाव्या काठावरती आपण उद्भव घेतला। तिथं पंपिंग मशिनरी बसवणे, तिकडनं जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकणे, असे अनेक कामं करण्यात आले आणि सूर्यवंशी मळा, रुक्मिणी नगर, सोमवार पेठ या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आणि साधारणतः 47 किलोमीटर एवढी वितरण व्यवस्था टाकण्यात आली। चला पुढे, हा आपल्या कराड शहराचा मॅप आहे। यामध्ये प्रत्येक वार्डाच्या बॉर्डर वगैरे दाखवलेले आहेत। आता इथे थोडं दाखवणं शक्य नाही, पुढच्या आहे आणि पाण्याचे कसे झोन आहेत, टाकी आहे ते इंडिकेट करणारा हा मॅप आहे। ही आपली जी पाण्याची विहीर आहे, इंटेक वेल आणि जॅक वेल ते दाखवणारी एक गुगल इमेज आहे। ती योजना का खावी लागली याबद्दल काही गोष्टी आम्ही तिथं मांडलेल्या आहेत। जसं की आपल्या शहरामध्ये शिक्षणाच्या सोयी असतील, इतर सोयी असतील, आजूबाजूच्या ग्रामीण भागातून किंवा शहरांमधून मायग्रेट होणारे नागरिक असतील, त्यामुळं आपल्याकडे जे सध्या उपलब्ध आहे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जी पायाभूत सुविधा आहेत त्या कमी पडत आहेत। आपली लोकसंख्या कंटिन्यू वाढते आहे आणि आता हद्दवाढीमुळे आणखीनच ती लोकसंख्या वाढणार आहे। हे सगळं दिलेलं आहे। यातून योजनेची गरज काय आहे ती दिसून येते। योजना कुठलीही तयार करते वेळेस आज किती लोकसंख्या आहे त्याचा विचार करून चालत नाही, भविष्याचा थोडासा वेध घ्यावा लागतो। तो भविष्याचा वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। भविष्याचा वेध घेताना काही वेगवेगळ्या मॅन्युअल्स मध्ये किंवा शासनाच्या परिपत्रकामध्ये पद्धती प्रिस्क्राईब केलेल्या आहेत। त्यानुसार लोकसंख्या पुढील 30 वर्षात काय असेल, म्हणजे 2056 ला काय असेल ती काढण्याचा प्रयत्न केला आणि नवीन भागासाठी जी हद्दवाढीचा जो भाग आहे त्या भागासाठी आम्ही गणना पद्धतीने किंवा डेन्सिटी मेथडने ती लोकसंख्या काढलेली आहे। 2056 मध्ये साधारणतः 2,98,000 एवढी लोकसंख्या येणार आहे आणि 2,98,000 लोकसंख्येसाठी जी काही पाण्याची गरज आहे त्यानुसार सर्व अगदी जेवढे काही कंपाऊंड्स असतात ते आम्ही ते डिझाईन केले आहे। हा टेबल पाण्याची मागणी दर्शवतो। पाण्याची मागणी काढतो मी आता लोकसंख्येचा उल्लेख केला, नुसती लोकसंख्या नव्हे तर त्यामध्ये दुसऱ्या काही गोष्टी असतात त्या तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो। बघा आता आपल्या शहरामध्ये विविध कारणास्तव दररोज ये जा करणारे लोक असतात, त्याला तरंगती लोकसंख्या आपण असं म्हणतो किंवा फ्लोटिंग पॉप्युलेशन असं म्हणतो। म्हणजे ते लोक जेव्हा एक दिवसासाठी आपल्याकडे येतात तेव्हा काही ना काही पाण्याचा वापर करतात, ते पाणी पीत असतील किंवा जे काही असेल ते त्यांचा आपण विचार यामध्ये केलेला आहे। शहरामध्ये शाळा कॉलेजेस आहेत आपल्या, म्हणजे मोठ्या प्रमाणात आहे शाळा कॉलेजेस, रुग्णालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यांचा विचार केलेला आहे। शहरामध्ये कधी काळी अपघाताने आग लागू शकते, ती आग विझवायला पण पाणी लागतं, त्याचा याच्यामध्ये विचार केलेला आहे। दुकानं असतील, छोट्या मोठ्या आस्थापना असतील, त्यांची कमर्शियल डिमांड आम्ही टाकलेली आहे। इंडस्ट्रीज आपल्याकडे नसल्यामुळे इंडस्ट्री झाली, असं टोटल मिळून 2023 साठी आपल्याला 20.4 दशलक्ष लिटर, 2026 साठी साधारणतः 23, 2041 साली
33 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता वाचली आणि अल्टिमेटली 2056 साली 56.6 दशलक्ष लिटरची आवश्यकता वाचणार. आणि यात विशेष सांगण्यासारखं हे आहे की 2056 याला आणखी 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे, तर तेव्हा लागणाऱ्या पाण्याचं रिझर्वेशन आजच आपल्याकडे आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये काय काय आपण प्रस्तावित केले ते थोडक्यात सांगतो. म्हणजे वारुंजी गावाच्या ठिकाणी आपली जागवेल आहे. आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, शंभूराज देसाई साहेबांच्याकडं आता हा मालवणचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय जो अत्यंत गांभीर्याने चालू आहे, लोकांची खूप हळहळ झाली तो पुतळा पडल्यानंतर. त्या पद्धतीनं कराड शहरामधला आपला हा कराडचा मानबिंदू असलेला हे शिवतीर्थ हा पुतळा सुद्धा थोडासा हलतोय. अनेक सोशल मीडियातून असेल, अनेक लोकांच्या चर्चेतून असेल, हा खूप काळजीचा विषय होता. तो काळजीचा विषय असताना आम्ही अत्यंत युद्धपातळीवर आम्ही मुंबई गाठली, परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणली. यामध्ये याच्या अगोदर सुद्धा त्या संदर्भामध्ये चर्चा चालू होती. आमची प्लॅन एस्टिमेट्स वगैरे सगळे तयार होते. तर कराड शहरातील दत्तचौक परिसरातील जो आपला शिवप्रभूंचा पुतळा आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासन आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी 4,68,00,000 रुपये तरतूद केली. 4,68,00,000 रुपये तरतूद करत असताना तो जो मूळ पुतळ्याचा जे चबुतरा आहे, त्या पुतळ्याचा चबुतरा हा खूप वर्षापूर्वीचा आहे काकास्थाना. परंतु त्याच्यावर नवीन जर स्ट्रक्चर जर काय करायचं झालं तर ते नवीन सिमेंट आणि जुनं सिमेंट हे एकजीव होणार नाही. त्यामुळं पूर्ण पुतळ्याचा चबुतऱ्यापासून खालती, कारण का शिल्पशास्त्र काय सांगतं, शिल्पशास्त्र असं सांगतं जेवढा पुतळा वर पाहिजे तेवढा पुतळा खाली पाहिजे. त्या पद्धतीनं पूर्ण पुतळा तो चबुतरा काढून पुतळा मुव्हेबल करून, पुतळा अतिशय चांगला आहे, सुंदर आहे. खालचा चबुतरा जो आहे त्याची धाकणी करून आज कालांतरानं रस्ते थरावर जाऊन रस्त्याची त्या आजूबाजूच्या त्या ह्याची उंची कमी झालेली आहे. ती उंची उंच करून त्याला दगडी बांधकाम करून आतलं सुशोभीकरण आतलं लाइटिंग करून आता आमच्या शिवप्रतिष्ठानची लोक ज्या वेळेला पुतळ्याला हार घालायला जर सकाळी जातात त्यावेळेला त्यांना उभा राहायला सुद्धा येत नाही तिथे. म्हणजे प्रश्न असा आहे, तिथं जो खालचा बेड आहे, फ्लोर आहे, तो खूप शॉर्ट आहे. त्यामुळे नवीन ह्याच्यामध्ये आपण अतिशय मोठा, म्हणजे इकडे एक माणूस आणि इकडे एक माणूस उभा राहून आरामशीर शिवाजी महाराजांची पूजा अर्चा करू शकेल अशा पद्धतीने ते सुद्धा यामध्ये खूप अतिशय मायक्रो प्लॅनिंग तेही केले. मागचा एक ध्वज मोठा ठेवलेला आहे, आतलं लॉन्स, त्यामध्ये इलेक्ट्रिक लाईट इफेक्ट्स असतील, बुर्जाचा त्याला वेगळे इफेक्ट असेल. शिवाय पुढचा जो त्रिकोण आहे तो पूर्ण वापरात घेऊन, जसं चेंबूरला म्हणजे मावळे म्हणजे ती थीम अशी आहे की शाही दरबार मिरवणूक चाललेली आहे. पुढं मावळे ते हे घेतलेले सगळे छत्रचांबर घेतलेले लोक आहेत आणि महाराज घोड्यावरून येतात. शाही दरबार मिरवणूक ज्या वेळेला आपण वरतून शाहू चौकातून येताना पाहू, अशा पद्धतीचं अति चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं प्लॅन्टिंग असेल, लॉन्स असेल, अशा पद्धतीने 4,68,00,000 रुपये हे काम आपल्याला जाहीर झालेलं आहे. आणि महत्वाची या माध्यमातून शहराची काळजी मिटलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा झाला त्याला सुद्धा 50 वर्ष झाली. माझ्या अंदाजानं मागच्या वर्षी 50 वर्ष साजरी केली. आज तोही पुतळा जर आपण पाहिला तर तो फार कमी उंचीवर आलेला. जसं रस्ता होत जाईल
त्या पद्धतीनं हा पुतळा फार कमी उंचीवर आलेला आहे. तोही पुतळा थोडासा हलतोय. त्यामुळं तोही पुतळ्याचा चबुतरा पूर्णपणे काढून तोही मुव्हेबल हे करून तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं सुद्धा आपण पाहतो तिथं सुद्धा हार घालता येत नाही एक माणसाला उभा राहून. तिथं पण चांगल्या पद्धतीनं उभा राहून हार घालता आला पाहिजे. आजूबाजूचं त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. लाईट इफेक्ट झाले पाहिजे. मागं धम्मचक्र म्हणून एक कमान येते त्या पद्धतीने एक आपण चांगल्या पद्धतीनं प्लॅनिंग डिझाईन त्या पद्धतीने केले. चौकाला पेविंग बॉक्स संपूर्ण आजूबाजूनं त्याही यामध्ये केलेले आहे. आज आमची लिंगायत समाजातील जी स्मशानभूमी आहे आज पूर्णपणे अंधार आहे. लाईट्स नाही, पायऱ्या नाहीत उतरायला काही. त्याची सुद्धा या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याबरोबर महात्मा फुले पुतळ्याला पूर्णपणे सुशोभीकरण. त्याही पुतळ्याला हार घालायचं झालं तर जिना सुद्धा नाही. त्याचीही प्रोव्हिजन करून त्याचीही सुशोभीकरण त्यालाही लाईट इफेक्ट देऊन त्याही पुतळ्याच्या सभोवताली पेविंग ब्लॉक टाकला. त्या पुतळ्याचं सुशोभीकरण. त्याचबरोबर ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी समाज प्रबोधनाचं काम केलं ही पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या जीवावर तोडली गेलेली आहे म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक त्या ठिकाणी 2 मजली आपण उभारपेट करतो. स्मारक आणि वर अभ्यासिका करतोय. खाली स्मारक वर अभ्यासिका करतोय. त्याबरोबर पंचशील चौक जो आहे लारेक्स स्टेशनच्या समोरच्या बाजूला जो हे त्यासाठी तिथं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीची अभ्यासिका करतोय. आंबेडकर ग्राउंड जे पूर्णपणे आज दुर्लक्षित आहे तिथं 1,59,00,000 रुपयाचा फंड टाकून तिथं सुद्धा अभ्यासिका व्यायामशाळा ग्राउंड सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. त्याबरोबर शुक्रवार पेठेमध्ये आज गावठाण एरियामध्ये जर पाहिलं तर ह्या मोठे कार्यक्रम करायला जागा नाही. 2ची 4 झाले. आज बाजूवाडीची घर आहे. 7 सहित म्हणजे आपली जे विभाग शुक्रवार पेठेची वॉटर वर्क्स जे आहे ते वॉटर वर्क्स मराठा समाज मंदिरासाठी 2 गुंठे जागा 48 लाख रुपये एका हॉलला. त्याचबरोबर नाथपंथी डवरी समाजासाठी 2 गुंठे जागा 48 लाख रुपये हॉलला. स्वामी समर्थ एकात्मिक बाल संस्कार वर्गासाठी 2 गुंठे जागा त्या 2 गुंठे जागेमध्ये 48 लाख रुपये करतो. असे 3 हॉल आपण तिथं त्या ठिकाणी प्रस्तावित करतोय. त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एक संविधान स्तंभाची आपण उभारली त्या ठिकाणी करायची आहे जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीनं त्या संविधान स्तंभासमोर येऊन त्या भारतीय राज्यघटने संदर्भामध्ये आज आपण पालन कसं करावं त्याची लोकांनी या ठिकाणी शिकवून घेतली पाहिजे. त्याबरोबर मुद्रा असतील हे असतील हे बाकीची कामं आपली चालूच आहेत. त्याबरोबर नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशन नंबर 2 आपल्या खालती तिथं अनेक शुक्रवारपेठेतील युवक आहे. आज व्यायामाची तिथं शाळेची मागणी होती. त्यांना जवळजवळ 70 लाख रुपयाची व्यायामशाळा आपण तिथं करतो. त्याचबरोबर मुजावर कॉलनी सारखा जो परिसर आहे त्या मुजावर कॉलनी सारख्या परिसरामध्ये अत्यंत दाट लोक असते. कर्मचारी वर्ग साधा सुद्धा कामगार वर्ग खूप आहे की ज्याच्या घराबाहेर जाऊन मग मी घरात राहून काम म्हणजे राहता सुद्धा व्यवस्थित येत नाही तिथे कार्यक्रम काय करणार म्हणून आपला जुना जो कोंडवाडा होता जो आता चालू नाही त्या जुना कोंडवाड्याच्या शेजारी आपल्या त्या जागेमध्ये त्या प्रिमिसेसमध्ये आपण एक संविधान भवनाची मागणी लोकांची होती की 70 लाख रुपये आज त्या संविधान भवनासाठी देऊन आज त्या ठिकाणी संविधान भवनाची सुद्धा आपण त्या ठिकाणी उभारणी करतोय. जे बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलो होतं म्हणून पुन्हा बोललो. आभारी. थँक्यू सर. यानंतर कराड अर्बन बँक कुटुंब प्रमुख माननीय श्री सुभाषराव मान्यवर ग्रामस्थ आज आपण सर्वजण भाग्यवान आहोत की एक अतिशय चांगला कार्यक्रम
जो सगळ्या गावाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, हा इथं या शताब्दी हॉलमध्ये साजरा होतोय. आणि या समारंभासाठी कराड अर्बन बँकेचे CEO माननीय गुरु साहेब, आजचे उत्सवमूर्ती राजेंद्र सिंह यादव, आज ज्यांनी अतिशय सखोल अभ्यास करून बारकाईने या सगळ्या योजना तयार केल्या, या सगळ्या योजना अतिशय विचारपूर्वक केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप कष्ट आहेत आणि हे सगळं मुंबईहून खास आलेले, मुंबईहून आलेले श्रीयुत सवादी साहेब आज मंचावरती बसलेले सर्व मान्यवर, आता नावं घेत नाही कारण सगळेच मान्यवर आहेत, या सगळ्यांनी प्रत्यक्ष हाजरी लावून संबंध गावामध्ये आपला विकास कसा होणार आहे याची माहिती ऐकून घेतली. राजेंद्र सिंहने याच्यावर खूप कष्ट घेतले. 50 काहीतरी सांगितलं, 50 हेरपाटे मुंबईचे झाले, नक्की झाले असतील. कारण शासन हलवायचं, शासनातनं प्रत्येक गोष्ट मंजूर करून घ्यायची ही फार अवघड गोष्ट आहे. आणि ही अवघड गोष्ट आज अंतिम टप्प्यात आहे. नियोजन झालेलं आहे, नियोजन सखोल झालेलं आहे आणि भविष्यकाळ आपल्याला डोळ्यासमोर, मगाशी त्यांनी जे वर्णन केलंय त्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की हे कराड कसं असेल. कराडची एक ओळख आहे, कराडच्या ओळखीमध्ये संगम. परंतु आज जर तुम्ही ऐकलं असेल बारकाव्यानं तर माझ्या मनात असा विचार आला की संगम हे जसं कराडला एक वरदान आहे, तसं आज हे संगम हा एक वरदान आपण पण सिद्ध करून दाखवत आहे. कशाचा संगम आहे? नियोजनाचा संगम आहे, भविष्याचा संगम आहे आणि जुन्या नव्याचा संगम आहे. तुम्ही पहा, सगळ्या गावामध्ये ज्या आता अस्तित्वात असलेल्या योजना आहेत त्यात सुद्धा आपण, कराड हे पुढे आहे. कराडमध्ये किती 50 वर्षापूर्वी भुयारी गटार योजना झाली, त्यावेळेला त्यांनी जो विचार केला होता त्याप्रमाणे आज ती 50, प्रत्येक गोष्टीला आयुष्य असतं. त्या सगळ्या योजनाला आयुष्य आहे. ते आयुष्य संपायच्या वेळेला एक नवीन नियोजन करत असताना नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, नवीन गरजांचा विचार करून, नव्या निरनिराळ्या मागण्या किंवा बदललेला समाज या सगळ्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन आज राजेंद्र सिंह तुम्ही केलंय. मला अभिमान वाटतो की आज योग्य माणसाचा योग्य पद्धतीनं सत्कार होतोय. म्हणून मी संगम का म्हणलं तर संगम हे अशा अर्थानं झालेलं आहे की सगळ्या गोष्टी समावेश याच्यामध्ये, या नियोजनामध्ये आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला लोकांची साथ आहे. लोकांचं आंदोलन नाही आहे की कशाला करताय म्हणून, हे आम्हाला नको म्हणून. गावोगावी आपण हे पाहतो की जे चांगलं करायला जाईल त्याला उलटी बाजूला लोक मागे लागतात. पण आपल्या गावामध्ये हा चांगुलपणा आहे, आपल्या गावाचा हा मोठेपणा आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हा संगमच आहे. आणि हा संगम आज आपल्याला या सगळ्या नियोजनामध्ये पाहायला मिळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार बदललंय, सरकारमध्ये नवीन माणसं आली आहेत, सरकारमध्ये नेतृत्व निघाले आले आहेत आणि ह्या सगळ्याचा संगम घडवून आणून या सगळ्या योजना आपल्या गावाच्या हितासाठी आणायचं काम फार विचारपूर्वक, मगाशी कोणीतरी सांगितलं की विचारपूर्वक केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला शासनाचा पाठिंबा पाहिजे असेल त्यावेळेला नुसता तो साथ मिळत नाही. तो शासनाचा पाठिंबा मिळवण्यासाठी शासनाला हात आपलाही पुढे करावा लागतो. तो हात तुम्ही पुढे केलात. आज अनेक कार्यकर्ते,
आणि अनेक लोकांच्या सदिच्छा तुम्ही तुमच्या पाठीशी ज्या आहेत त्या पाठीशी उभ्या केल्या. त्यावेळेला सरकारमध्ये सुद्धा नेतृत्वाला ह्या तुमच्या प्रयत्नाला काहीतरी केलंच पाहिजे अशी जाणीव झाली. हे फार महत्वाचं आहे. सगळ्या योजना आपण ऐकल्या. याच्यामध्ये पुढच्या जवळजवळ 50 वर्षाचा विचार केलेला आहे आणि 50 वर्षाचा विचार करत असताना जुन्या योजना आपल्याला बदलाव्या लागतात. जुन्या योजनामध्ये असलेली टेक्नॉलॉजी आता बदलली आहे. या सगळ्याचा विचार करून त्या नवीन योजनांची एक कल्पना तयार केलेली आहे आणि तो आराखडा आपल्याला राजेंद्रने अतिशय चांगल्या पद्धतीने तो मांडला. आणि आपल्याला सामान्य माणसाला ह्या गोष्टी दिसत नाहीत किंवा ह्या गोष्टीची कल्पना येत नाही. ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या ह्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीची माहिती असायला पाहिजे. आपल्याला माहिती नव्हतं इतके दिवस की 24 तास पाण्याची योजना करत असताना आता काहीतरी मीटर नवीन निघाले किंवा विध्वंसक प्रवृत्तीची माणसं जी असतात ती काय काय उपद्व्याप करतात. त्या उपद्व्यापामध्ये त्या सगळ्या सिस्टीम कशा बिघडवतात त्याच्यावरती सुद्धा कसा उपाय करायला पाहिजे या सगळ्याचा विचार याच्यामध्ये झालेला आहे. आज मगाशी त्यांनी सगळं जे वर्णन करून सांगितलं की आता त्यावेळेला जी संख्या साधारणपणे 3 कोटीच्या जवळ 3 लाखाच्या जवळपास ज्या वेळेला आपली लोकसंख्या होईल त्यावेळेला नुसतं पाणी नको आहे. पाण्याबरोबर ड्रेनेज पाहिजे, रस्ते पाहिजेत. कसले रस्ते पाहिजेत ते परत उकरले तर काय होईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 या योजना जेव्हा कागदावरती मांडल्या त्यावेळेला त्यासाठी फार प्रचंड पैशाची गरज आहे आणि त्याची तरतूद फार अवघड गोष्ट जी असेल की नाही ती शेवटी सगळं येतं ते पैशावरती येतं आणि पैशावरती पण येतं आणि त्याचं नियोजन करण्याच्या क्षमतेवरती पण येतं. त्या दोन्ही गोष्टीचा संबंध फार व्यवस्थित. मला फार ह्या गोष्टीचा आनंद झाला की कुठलीही गोष्ट माझ्या मनात मी विचार करत होतो की हे करणार पण ह्याच्यावरती ह्याचा विचार केलाय का त्याचा विचार सगळा विचार केला. या सगळ्या विचारातून एक मूर्त स्वरूप एक गावाला खऱ्या अर्थाने स्मार्ट शहर होणार आहे आणि त्यासाठी म्हणून हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी भाग्यवान माणूस आहे. का भाग्यवान आहे तर 50 वर्षापूर्वी ज्या वेळेला भुयारी गटार योजना झाली त्यावेळेला मी ती कसं करतात ते पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा सहभाग पण होता कारण आमच्या क्रेन वगैरे ज्या होत्या त्या क्रेनचा वापर त्यावेळेला किंवा आमच्याजवळची जी रस्ते उकरण्याची जी मशीन्स वगैरे ही आमच्याकडून त्यावेळेला सप्लाय केली जात होती आणि त्या सगळ्या योजना होत असताना जी चाललेली कामं होती ती बारकाव्यानं बघायला मिळाली. मग त्याचं 50 वर्षानंतर ज्या वेळेला त्या योजना जुन्या झाल्या त्या आता स्क्रॅप करायची वेळ आली त्यावेळेला नवीन योजना तयार होत असताना जे आज तुम्ही नियोजन करतात ते मला पाहायला मिळते आणि मी अशी अपेक्षा करतो की ते पुढचं प्रत्यक्षात आलेली स्मार्ट सिटी सुद्धा मला पाहायला मिळेल. प्रत्येकाला पाहायला तुम्हाला तर नक्कीच मिळेल. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये या शताब्दी हॉलमध्ये तुम्ही मगाशी पूर्वी म्हणलं की चांगल्या घटना घडत असतात, चांगले विचार येतात आणि चांगल्या गोष्टी घडत असताना ह्या शताब्दी हॉलमध्ये त्याचा विचार होतो. माणसं सगळी एकत्र येतात. खरंच आहे ती परिस्थिती. आज मगाशी त्यांनी जे सांगितलं की ह्या नियोजनामध्ये काय काय केलंय त्यांना असे हॉल पाहिजे, अशी लोक एकत्र यायला पाहिजे, असं सांस्कृतिक जिथं काही आपल्या गोष्टी घडत असतात त्याचा उहापोह व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे आणि ते सगळं हे शताब्दी हॉलमध्ये जसं होतंय तसं आणखीन 2-3 हॉल आपल्या गावामध्ये होणार आहेत की त्या हॉलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांना पाहायला मिळतील. जरा आमचंही लोड प्रेशर कमी आहे म्हणजे आता एकाच हॉलमध्ये आम्हाला आम्ही काय करतो आम्ही हा हॉल देतो फुकट सामाजिक कार्यासाठी फुकट. मग तो सामाजिक कार्यासाठी फुकट देताना आज आणखीन जर 3 खूप लोकांची मागणी येते
गावातले अनेक चांगले कार्यक्रम जे होतात ते करण्यासाठी म्हणून या हॉलचा वापर लोक करतात, आमच्याकडे येतात आणि आम्ही पण त्यांना अगदी मनापासून ते सगळे देतो. हे सगळे हे प्रेशर हे जर डिस्ट्रीब्यूट झालं तर ते डिस्ट्रीब्यूट झालं तर होणाऱ्या लोकसंख्या वाढीप्रमाणे त्या अनेक लोकांची सोय होईल आणि ते होणं फार गरजेचं आहे. कारण गावाची नुसती वाढ होऊन चालत नाही. माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी एक सांस्कृतिक वारसा आपल्या गावाला दिलेला आहे. तुम्ही बघा, आपल्या गावामध्ये भांडण तंटे जाती रीती वगैरे असले काही प्रकार नाही आहेत. सगळ्यात सुंदर गाव हे असेल की ह्या ज्या गावामध्ये उत्तम पाणी आहे, उत्तम जमीन आहे, उत्तम माणसं पण उत्तम आहे, कसल्याही प्रकारचा आपल्या इथं दंगा धोका वगैरे होत नाही, सगळ्या गावामध्ये सुरक्षितता वाटते. तेव्हा अशा या गावामध्ये की ह्या अशा नव्यानं निर्माण झालेल्या नेतृत्वाने नवीन स्मार्ट सिटी तयार करण्याचा जो काही संकल्प केलाय, त्यासाठी जे प्रयत्न केले हे पण नाविन्यपूर्ण आहे. आणि खरोखर त्यासाठी आज राजेंद्रांचा जेव्हा सत्कार करायचा आणि मला बोलवत आहेत म्हणल्यानंतर फार आनंद झाला की चांगल्या माणसाच्या चांगल्या कल्पनांचा आज ह्या इथं सत्कार होतोय. त्या सत्काराला आपण हजर राहिले. आमच्या बँकेचा त्याच्यामध्ये वाटा पाहिजे. आपल्या बँकेमध्ये आमच्या बँकेमध्ये ह्या सगळ्या योजना आम्ही आणल्या. आम्ही उत्तम हॉल बांधला, त्याचप्रमाणे हा अशा ज्या पद्धतीनं तो हॉल आपण वापरतोय तो तीच आता पुढं कल्पना यांच्या राजेंद्राच्या डोक्यामध्ये आहे. आणखी विष्णुपैना बिल्डिंग आमच्या यशवंतराव चव्हाण असताना त्यावेळेला यशवंतरावांनी बँकेला सांगितलं होतं की या गावामध्ये नवीन सुशिक्षित अधिकारी वर्ग जो येईल त्यासाठी 50-60 वर्षापूर्वी तुम्ही बघा गावामध्ये घर भाड्याने मिळणं फार मुश्किल होतं. जुनी घरं होती. आणखीन त्या याच्यामध्ये नवीन माणसानं आल्यानंतर कराडमध्ये राहावंसं वाटत नव्हतं. त्याचबरोबर सगळ्या सिस्टीम जुन्या होत्या. तुम्हाला कल्पना आहे का, 50-60 वर्षापूर्वी भुयारी गटार योजना येण्यापूर्वी ओपन गटार होती. रस्त्याच्या कडेला वगैरे माणसं प्रातर्विधी करायसाठी बसलेली असायची. हे बरोबर नव्हतं, आवडत नव्हतं कुणाला, परंतु त्याच्यावरती उपाय त्यावेळेला जो केला तो उपाय म्हणून आपण आनंदात आहोत इतके दिवस. परंतु ती आता मोडकळीला यायची वेळ जेव्हा आली त्यावेळेला ती नवीन योजना जी येणार आहे त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि म्हणून राजेंद्रचं स्वागत करायला पाहिजे. आम्हाला पूर्वी मला फार बऱ्याच लोकांनी विचारलं आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही राजेंद्र सत्कार करायला कशी काय म्हणजे लोकांना असं आश्चर्य वाटतं. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायची सवय असते लोकांना. मग लोक विचार करतात की अरे म्हणजे काय बहुतेक अर्बन बँक आता ती बहुतेक राजेंद्रच्या पार्टीकडे गेलेली दिसते, आता ते तिकडे जरा ओढा जास्त दिसतोय. असं काही नाही. जे आहे ते चांगल्या गुणांचं कौतुक व्हायला पाहिजे, चांगल्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे आणि ते करण्यासाठी कोणाच्या मागं आहे याच्यापेक्षा त्या विचाराच्या मागं आहोत याला फार महत्व आहे. फार म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे राजकीय व्यासपीठ नव्हे आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुठं एक शब्द सुद्धा माझ्यापासून बारकाव्यानं ऐकत होतो की नगरपालिकेच्या इलेक्शनचं वगैरे समोर निमित्त करून अगोदर प्रश्न काही पेरणी चालली का किंवा त्या दृष्टीनं काय बोलतायत का. एक शब्द बोललेलं नाही. मला कौतुक खरोखर हे वाटतं की चांगल्या गावात जे काही बोललात ते चांगल्या गोष्टीतच बोललात. म्हणून सत्कार करताना जरा आनंद वाटला. सगळ्या माणसांना सहभागी करून घेऊन चांगल्या कामासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांना एकत्र आणलेला आहात आणि अशा याच्यामध्ये आज हा सत्कार समारंभ होतोय. मी पुनश्च एकदा तुमचं या सगळ्या गोष्टीसाठी कौतुक करतो. तुम्हाला यश लावो, याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आणखीन काही पैसे मिळत असतील तर जरूर मिळवा. आम्ही शेवटी काय हे गाव सुधारलं पाहिजे आणि ही जी तळमळ आहे ही तळमळ तुम्ही जी दाखवली या तळमळीच्या पाठीशी प्रत्येक व्यक्तीने राहायला पाहिजे.
काही आपल्याला नको, आपल्याला राजकारण नको, आपल्याला राजकारणातून कुठल्या पार्टी वगैरे वगैरे काही भानगड ठेवायची नाही. सगळ्यांनी मनापासून याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्या याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ मिळेल. मी अशी अपेक्षा करतो की लोक आज भविष्य काळ ह्या गावाचा काहीतरी, या गावामध्ये अशी काही गावं आहेत बरं का, मी तुम्हाला सांगतो की मुलींची लग्न करायची असली, मुलांना लग्न करायची असली त्यावेळेला स्थळ बघताना किंवा तो कुठल्या गावचा आहे पहिल्यांदा विचारतो. मग त्या गावची संस्कृती कशी आहे ते बघतात. त्या संस्कृतीमधलं तसं ते त्या संस्कृती सहित ते आपण सून घरात आणावी की नाही याचा विचार करतो. आणि अशा अनेक गावामध्ये फुली आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. खाजगी बोल आता बाहेर बोलायची बोलण्याची गोष्ट नाही, परंतु आहे असं. आणि वस्तुस्थिती माणूस विचार करतो. आता खूप पूर्वीच्या मानाने आपलं गाव तर निश्चितच चांगलं आहे, पण ह्याच्यापेक्षाही चांगलं होईल यात काही शंका नाही. जुना काळ आठवला ना, म्हणजे मला फार लहानपणापासून मी या गावामधलं ती गटार, ती पाठीचे संडास, ती महिला वाहून येणारी त्यावेळेची जी माणसं होती ती यायची, त्यावेळेला सुद्धा किवी यायची, परंतु करता काही येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. ह्या योजना आल्या आणि म्हणून आपल्या गावाला एक गावाची उंची वाढली. आणि आपल्या गावाची उंची वाढल्यानंतर आपल्या गावाबद्दल सगळ्यांना अभिमान वाटायला लागला. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये भर घातली असेल तर आज तुम्ही घातली, आणि हे असंच चालू राहिलं. या तुमच्या सामाजिक कार्याला यश येऊ अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या आजच्या समारंभात तुम्हाला सगळं जे मला वाटतं की हे फार अवघड आहे, सगळं समजावून घेणं सुद्धा फार टेक्निकल बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी मगाशी जे सांगितलं की आपल्या कृष्णा कोयना नदीमध्ये बिओडी किती आहे, काय आहे, ते बिओडी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, सामान्य माणसाला कळत नाहीत. परंतु सामान्य माणसाला एक बातमी आल्यानंतर कळतं की मासे मरून पडले, मासे मरून पडले, काय झालं, कशामुळे झालं ते माहित नाही. आम्हीच घाण केली ते, आम्हीच घाण टाकली ते, त्याच्यामुळेच ते पाणी दूषित झाले आणि त्यामुळेच हे मरतात. या सगळ्या गोष्टी या आजच्या या चर्चेमधून त्यांनी जे सविस्तर वर्णन करून सांगितलं त्यामधून आपल्याला ते सगळे प्रश्न याच्यामध्ये सोडवलेले दिसतात. भविष्य काळाचा वेध घेतलेला आहे. भविष्य काळामध्ये बंद पडू नये, चांगल्या चालाव्यात, भविष्य काळाच्या संख्येचा विचार करावा, या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सगळ्या योजना केलेल्या आहेत. तेव्हा तुमचंही साहेब कौतुक, तुम्ही सुद्धा कराडचे आता आम्ही तुम्हाला देणं लागतो, तेव्हा हे यासाठी उपकार आहे मी तुम्हाला करतो. आणि शासनामध्ये फार थोडी माणसं असतात की इतक्या गावासाठी म्हणून विचार केला, मनापासून विचार केलेला, म्हणून तुमचं कौतुक करतो. आणि माझे 2 शब्द सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती कराड यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार समारंभ होतोय. कृपया ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी कृपया जागा करून दे. लाल संघटना कराड यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. मलिनमाळी सत्कार करतील. ज्या लोकांनी या ठिकाणी सत्कार केलेला आहे यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. कृपया व्यासपीठावर ज्यांनी सत्कार समारंभ झालेला आहे त्यांनी जागा करून द्या. कृपया ज्यांचा सत्कार समारंभ झालेला आहे त्यांनी